हालेलुया, सब बोलेंगे हालेलुया, हालेलुया, हालेलुया। बोले यीशु महाराज की जय, बोले यीशु महाराज की जय, बोले यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आप सबका स्वागत करती हूँ। मी प्रभू यीशु नामात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। प्रभु अच्छा है, प्रभु बहुत अच्छा है कि आज उसने हमें 39वें दिन में उपवास करके लेकर आया। आणि देव खूप चांगले प्रियानो की आज आपला तो 39व्या दिवशी उपवास प्रार्थनेमध्ये घेऊन आला। 39वां दिन जो नंबर है उसे शुद्धिकरण की प्रक्रिया कहा जाता है कि उस समय परमेश्वर शुद्ध करता है, किससे? पाप से, मृत्यु से, शिक्षाओं से। आणि 39वा हा जो नंबर आहे हा शुद्धीकरणाला दर्शवतो। या दिवशी देव शुद्ध करतो मनुष्याला पापापासून, शिक्षेपासून, दंडापासून, मृत्यू से आणि मृत्यूपासून। इसलिए प्रभु यीशु को भी 39 फटकों मारे थे। आणि म्हणून प्रभू यीशु आपण 39 कोडे मारले होते। उसके 39 फटकों की मार खाने से हम शुद्ध हुए, पवित्र हुए, पाप क्षमा हुए। हमारी मृत्यु उसने अपने ऊपर लेकर हमें शिक्षा से बचा लिया। आणि त्याच्या 39 कोडाच्या घावातून आपण बरे झालो, आपले पाप क्षमा झाले आणि आपली मृत्यू त्याने स्वतःवरती उचलून आपल्याला जीवन दिलं, आपल्याला वाचवलं। तो आओ हम आज का वचन निकालेंगे। हम निकालेंगे रेवलेशन चैप्टर 2 उसका 12 से लेके 17 तक। आपण आजचं वचन काढू प्रकाशित वाक्य अध्याय 2 त्याचं 12 पासून 17 पर्यंत। रेवलेशन चैप्टर 2 वर्स 12 to 17 आणि प्रकाशित वाक्य अध्याय प्रकटीकरण अध्याय 2 त्याचं वचन 12 ते 17 पर्यंत। प्रकाशित वाक्य प्रकटीकरण अध्याय 2 उसका 12 से लेके 17 तक, त्याचं 12 ते 17 पर्यंत। अभी ये जो पत्री हम देख रहे हैं यूहन्ना की, ये यीशु का जो प्रिय शिष्य यूहन्ना उसने लिखा है। आणि हे जे आपण बघतोय ते हे येशूचा जो प्रिय शिष्य आहे योहान त्याला झालेलं हे प्रकटीकरण आहे। तो हम पहले पढ़ लेंगे, फिर हम इसके विषय पर देखेंगे। परगम येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र। परगम येथील मंडळीच्या दूतांनीही, ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये व तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे। सैतानाचे आसन आहे तेथे तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस, आणि जेथे सैतान राहतो तेथे माझा रक्त साक्षी, माझा विश्वासू अंतिपा जो तुमच्यामध्ये जीवे मारला गेला, त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस। तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे, ते ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत। त्याने मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे व जार कर्म करणे हे अडखळण इस्रायलच्या संतानापुढे ठेवण्यास बालकाला शिकवले। तसेच निकलाईतांच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुझ्याजवळ आहेत, त्यांचा मी द्वेष करीतो। म्हणून पश्चाताप कर, नाहीतर मी तुझ्याकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तलवारीने त्यांच्याबरोबर लढेन। आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको। जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मन्नातून मी देईन, आणि मी त्याला पांढरा खडा देईन, त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल, ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही। आमीन। प्रियो, हम ये देखते हैं ये लेटर यूहन्ना ने लिखा है सारी कलीसिया को। आणि प्रियांना आपण बघतो की हे जे पत्र आहे ते योहानाने दिलेलं आहे सगळ्या मंडळांना। ये भविष्यवाणी का पुस्तक कहा जाता है, आणि हे भविष्यवाणीचं पुस्तक म्हटलं जातं। ये पुस्तक विश्वासियों के लिए, जो चर्च में आते हैं उनके लिए लिखा गया है। आणि हे पुस्तक विश्वासी लोकांसाठी जे चर्च मध्ये येतात त्यांच्यासाठी लिहिलेलं आहे। जब ये लेटर लिखा गया उस समय मसीहों को बहुत सताव था, आणि ज्यावेळेस हे पत्र लिहिलं गेलं त्यावेळेस ख्रिस्ती लोकांना खूप सताव होता। और उस समय यूहन्ना पतमोस द्वीप पर, यानी जिसे आइलैंड कहते, उस वहाँ पर वो था, और बहुत सारे मसीह लोग भी उस आइलैंड में थे। वहाँ अपनी शिक्षा, अपनी सज़ा, क्योंकि उस काल में कैसर ने बहुत सारे मसीहों को जेल में डाला था और उन्हें सज़ा दे रहा था। आणि हे ज्यावेळेस प्रकटीकरण लिहिलं त्यावेळेस योहान पात्मस द्वीपावरती होता, आणि खूप सारे ख्रिस्ती लोक होते जे त्या द्वीपावरती शिक्षा भोगत होते। आणि त्यावेळेस जो सम्राट होता कैसर, त्याने खूप साऱ्या ख्रिस्ती लोकांना असंच पकडून शिक्षा देण्यासाठी त्या द्वीपावरती ठेवून दिलं। और हम देखते हैं उस काल में परमेश्वर ने यूहन्ना को दर्शन देकर क्या किया, आगे क्या होने वाला है और वो कलीसिया से क्या चाहता है उसके विषय पर उसने यहाँ बताया है। आणि आपण बघतो की प्रभू येशूने योहानाला दर्शन देऊन की पुढे काय होणार आहे, भविष्यात काय होणार आहे, आणि मंडळीकडून त्याची काय अपेक्षा आहे या गोष्टी त्याला इथं सांगतो, आपण हे बघतो। तो ये भविष्यवाणी के साथ साथ यीशु ने दी हुई, यूहन्ना ने दी हुई गवाही भी है। आणि या भविष्यवाणी सोबतच योहानाने दिलेली एक साक्ष पण आहे। तो इसीलिए इस भविष्यवाणी को हमें सुनना, इसे मानना हमारा कर्तव्य है, क्योंकि समय निकट है, ऐसा लिखा गया है। तो इस पुस्तक में जो लिखा है वो होगा और हो रहा है, इसलिए क्यों समय निकट है, इसलिए हमें ज़्यादा जागरूक रहना है।
आणि या पुस्तकामध्ये जे काही लिहिले आहे, ज्या भविष्यवाणी केलेल्या आहेत त्या गोष्टी होतात आणि पुढेही होत राहणार. म्हणून आपल्याला काय करायचंय, हे पालन करायचं, याच्याकडे लक्ष द्यायचं आणि जागृत राहायचंय. अब जब वो पतमोस टापू पे था, आइलैंड पे था, उस समय उसने यीशु मसीह को देखा. आणि तो ज्यावेळेस पातमा द्वीपावरती होता त्यावेळेस त्याने प्रभू येशूला बघितलं. ये वही यूहन्ना है जो यीशु के छाती के ऊपर क्या करता था, अपना सिर रखकर टेका लेता था, हमेशा यीशु के लेफ्ट हैंड में ही बैठता था. आणि हा तोच योहान आहे जो नेहमी प्रभू येशूच्या उजवीकडे बसायचा आणि त्याच्या हृदयाशी टेकलेला असायचा. और मैं आपको ये भी बात बताती हूँ क्योंकि वो उसका मौसी का बेटा था, मौसी का लड़का था, यानी वो मावस भाऊ जिला आपण म्हणतो ना आपल्या मराठीत, हाँ मौसेरा भाई था वो, देखा गया. तो इसलिए अब वो उन सारे 12 जो शिष्यों में वो सबसे छोटा था. आणि योहान त्याच्या मावशीचा मुलगा होता, सख्या मावशीचा मुलगा होता आणि त्या सगळ्या शिष्यांमध्ये योहान छोटा होता, सबसे कम उम्र का था वो, आणि सगळ्यात लहान वयाचा होता. इसीलिए यीशु जरा ज़्यादा उस पर केयर करता था. देखो हम कभी भी देखो, सबसे जो ज़्यादा छोटे होते हैं उन पर ज़्यादा ध्यान दिया जाता है. आणि म्हणून प्रभू श्री योहानावरती जरा जास्त लक्ष द्यायचं, जास्त काळजी घ्यायचं. आपल्या घरातून बघा जे लहान असतात त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं जातं, उनको ज़्यादा केयरिंग किया जाता है. बड़ों को लगता है कि देखा छोटा आया है इसलिए मेरा मुझे प्यार नहीं कर रहे, आणि त्याची जास्त काळजी घेतली जाते. पण तो मोठे नव्हते की बघितलं लहान भाऊ आला म्हणून मला आता जास्त कोण विचारत नाही. तो इसीलिए प्रियो ये बातें हमेशा बड़ों ने याद रखनी है कि छोटों के ऊपर प्यार करना होता है. आणि जे मोठे आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची की लहानांवरती प्रेम करायचं असतं. तो ये बात हमें यीशु मसीह से सीखने के लिए मिलता है. And ये जो भी बड़े हैं उन्होंने छोटों को प्यार करो. तो बड़े कौन कौन हैं? बड़े गवर्नमेंट है, तो गवर्नमेंट ने अपनी प्रजा को प्यार करना है. आणि मोठं कोण कोण आहे तर सरकार आहे, तर सरकारने आपल्या प्रजेला प्रेम करायचे. उसी रीति से पति अपनी पत्नी से प्रेम करना चाहिए. त्याच पद्धतीने नवरा आहे, नवरा आपल्या बायकोवरती प्रेम करायला माता पाहिजे. पिता अपने बच्चों को प्यार करना चाहिए. आणि आई वडील त्यांनी आपल्या मुलांना प्रेम केलं पाहिजे. पहिलोटा, जो भी पहिलोटा होगा, लड़का होगा लड़की होगा, उसने अपने बाद के आने वाले सभी को प्यार करना है. आणि जो प्रथम आहे घरामध्ये, तो मुलगा असो मुलगी असो, त्याच्यानंतर जेवढे भाऊ बहीण आहेत त्या सगळ्यांना प्रेम करायला तो पाहिजे. इसीलिए प्रियो ये प्रभु यीशु हमें यहाँ सिखाता है. आणि म्हणून प्रियानं प्रभू येशू आपल्या इथे शिकवतो. यीशु ने अपना दर्शन उसे देखकर, क्योंकि यूहन्ना ने ऑलरेडी उसे देखा था वो कैसा था, और अब जो दर्शन देखा उसमें वो बराबर यीशु के पैरों के ऊपर औंधे मुंह गिरकर मुर्दा सा गिर पड़ा. आणि योहानाने प्रभू येशूला बघितलं होतं की तो कसा होता आणि तो त्याच्यासोबत राहिला पण होता. पण तो आता ज्यावेळेस त्याने त्याचं खरं स्वरूप बघितलं, प्रभूचं दर्शन बघितलं, त्यावेळेस देवाच्या पायावरती तो पालथा पडला. क्योंकि वो पूरा प्रकाश से भरा हुआ, उसका स्ट्रक्चर पुरुष के जैसा ही था. आणि तो पूर्ण प्रकाशाने भरलेला होता. त्याचा जो शरीर यष्टी होती ती पुरुषासारखी होती. पाँव तक उसके वस्त्र थे, पायापर्यंत पायगोळ वस्त्र होते त्याचे. वस्त्र पैरों तक थे, त्याचे वस्त्र पायापर्यंत होते. छाती पे सोने का पटुआ था, आणि छातीवरती सोन्याचा पट्टा बांधलेला होता. सिर और बाल श्वेत एकदम पांढरे व्हाइट कलर के एकदम प्रकाश के जैसे चमक रहे थे. आणि त्याचे डोके आणि डोक्यावरचे केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे होते. और आग के जैसी ज्वाला के जैसा था उसका आग, ऐसा रेड कलर आग कैसी जलती है वैसे उसकी आंखें थी. आणि त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. उसके पाँव पीतल के समान थे, जो मानो भट्टी में तपाया गया कैसा दिखता है वैसा उसका पैर था. आणि त्याचे पाय जणू काही भट्टीतून काढल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते. और वो जो बात कर रहा था तो जब बहुत शब्द जल का पानी का आवाज आता है वैसे उसका आवाज था. आणि अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी त्याची वाणी होती. उसके हाथ में 7 तारे थे, त्याच्या हातामध्ये 7 तारे होते. उसके मुंह से जो जबान थी वो 2 धारी तलवार थी. आणि त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघत होती. और उसका जो मुंह था वो सूर्य कड़ी धूप में कैसे चमकता है वैसे उसका चमक था. इतना शाइन उसके मुख से निकल रहा था. आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. ये रूप यीशु मसीह का यूहन्ना ने इसलिए देखा ताकि पर अब यीशु एक न्यायाधीश है और वो परमेश्वर की दाहिनी ओर बैठा है. अब उसके साथ कोई भी उसे पकड़कर मार नहीं सकते, और वो एक न्यायाधीश का रूप दिखाया कि अब वो आने वाला है न्याय के लिए. आणि हे रूप योहानाने का बघितलं, कारण की हा येशू आता न्यायाधीश आहे. त्याचं रूप दाखवलेलं आहे. आता कोणी त्याला फक्त साधारण नाही, त्याला कोणी पकडून मारू शकत नाही, म्हणून हा न्यायाधीश असलेला प्रभू श्री येणार आहे. तो उसने एंडिंग टाइम के 7 कलीसिया, 7 में आपको फिर से वापस नंबर आया. 7 नंबर किसको दर्शाता है? परिपूर्णता को, परफेक्शन को, यानी तैयारी को, यानी अच्छा
तैयारी, उसको बिगड़े हुए रूप को बदलना, बनाना, उसको दर्शाता है और आशा को दर्शाता है। आणि 7वा नंबर हा परिपूर्णतेला दर्शवतो, तयारीला दर्शवतो, मनुष्याचं जे बिघडलेलं स्वरूप आहे, रूप आहे त्याला बनवण्याला दर्शवतो आणि 7वा नंबर आशेला पण दर्शवतो. तो अगर आप ऐसा सोचोगे यही 7 कलीसिया को ये लेटर है, तो ऐसा नहीं है। 7 कलीसिया को लिखते लिखते सारे कलीसिया को लिखा है, और जो कुछ यीशु ने कहा इन 7 कलीसिया को, आज ये 7 कलीसिया उजड़ी पड़ी है क्योंकि उन्होंने मन नहीं फिराया। उस काल में, सचमुच उस काल में इफिसुस, स्मरणा, फिलिप्पी, थुआतीरा, सरदीस, फिलदिल्फिया और लौदीकिया, ये सारी कलीसिया आज एक खंडर के समान, थैंक यू, खंडर के समान है आणि जो खास देखने के लिए जाते हैं। आणि ज्यावेळेस योहानाने हे पत्र लिहिलं इफिसुस, स्मुर्ना, पर्गम, थुआतीरा आणि सार्दिस, फिलदेल्फिया, लौदीकियाच्या मंडळांना, त्यावेळेस या मंडळीच्या लोकांनी मन नाही फिरवलं, पश्चाताप नाही केला, म्हणून आजही या मंडळ्या जगामध्ये आहेत, परंतु या खंडर बनलेले आहेत, त्या उजाड पडलेल्या आहेत, त्यांनी यांनी देवाचा ऐकून पश्चाताप नाही केला. आज जो हम अंतिम दिन में चल रहे हैं, सारी कलीसिया चलाने वाले सारे प्रभु के दासों को, ये 7 कलीसिया जिनको प्रभु ने प्रेषित बोलकर चुना है, एज अ पास्टर बोलकर, भविष्यवक्ता बोलकर, उपदेशक बोलकर, रखवाले बोलकर, सुसमाचार बोलकर, जिनको फाइवफोल्ड मिनिस्ट्री ना, तो ये जो फाइवफोल्ड मिनिस्ट्री आप एफसीओ की पुस्तक में पढ़ सकते हैं, तो वो उन लोगों को ये चेतावनी दिया गया है क्योंकि वो कलीसिया चलाते हैं, मतलब प्रभु उनके द्वारा चलाता है। तो ये अगर जो प्रभु ने कहा है, अगर ये बातें कलीसिया में होगी, तो वो कलीसिया जैसे आज भी, जैसे इफिसुस की कलीसिया, स्मुर्ना, फिलगुम, थुआतीरा, सरदीस, फिलदिल्फिया और लौदीकिया जैसे आज खंडर है, तो ये भी कलीसिया खंडर हो जाएगी। आणि प्रियांनो, जे लोक मंडळी चालवतात, म्हणजे देव त्याच्याद्वारे मंडळी चालवतो, जे प्रेषित आहेत, संदेष्टे आहेत, शिक्षक आहेत, पाळक आहेत, उपदेशक आहेत, सुवार्थिक आहेत, तर यांना जे काही देवाने या मंडळीला उपदेश दिला, ते आज पण त्या मंडळी, आज हा उपदेश सगळ्या मंडळींना आहे, पण जर त्यांनी जसं यांनी ऐकून मन नाही फिरवलं, पश्चाताप नाही केला, जर या मंडळीच्या लोकांनी पण नाही केलं, तर आताच्या मंडळींनी पण नाही केलं, तर काय होईल, जसे या उजाड झाल्या, खंडर बनल्या, तसे त्या पण मंडळ खंडर बनती आणि उजाड होती। अब पहली जो कलीसिया को बताया, हर कलीसिया में आप देखो, जो 7 कलीसिया है, हर कलीसिया में उनकी तारीफ की गई कि वहाँ क्या हो रहा है। आणि तुम्ही जर 7 मंडळांबद्दल वाचलं तर त्यांची देव प्रभूंनी पहिले स्तुती केलेली आहे की तिथं काय होत आहे म्हणून। और उनका एक बात, जो उस कलीसिया में जो बुरा हो रहा है, जो परमेश्वर को पसंद नहीं है, उस बात की उल्लंघना किया है और उन्हें कहा है कि मन फिरा, अगर तुम वो चेंज नहीं करोगे तो तुम क्या हो जाओगे, नाश हो जाओगे। आणि त्या मंडळामध्ये ज्या गोष्टी वाईट होतं, जे पाप होतं, जे देवाच्या वचनाच्या विरुद्ध होतं, त्या गोष्टीविषयी प्रभूंनी दोष दिलेला आहे आणि त्यांना चेतावणी दिलेली आहे की तुम्ही मन फिरवा, पश्चाताप करा। और 7 कलीसिया को बताया है कि मैं तुम्हें प्रतिफल दूंगा, तुम्हें फल दूंगा, तुम्हें आशीष दूंगा, तुम्हें गिफ्ट दूंगा। यानी कलीसिया में आने वाले प्रभु के दासों को तो गिफ्ट मिलेगा, लेकिन चर्च में आने वाले लोग भी अगर वैसे रहेंगे तो फिर क्या होगा, उन्हें जरूर स्वर्ग में गिफ्ट मिलेगा। आणि 7 मंडळांना प्रभू मी तुम्हाला प्रतिफळ देईन, तुम्हाला आशीर्वाद देईन, त्यांना काही ना काहीतरी वस्तू द्यायचं देवाने ठरवलेलं आहे। तर हे देवाच्या दासांना, सेवकांना भेटत असतं, परंतु जर मंडळीचे लोक तसे राहिले, वचनानुसार चालले, तर त्यांना सुद्धा स्वर्गामध्ये भेटेल। प्रभु क्यों गिफ्ट दे रहा है, आणि देव गिफ्ट का देतोय, क्योंकि ताकि हम उस गिफ्ट के बहाने से ही सही, लेकिन अपने आप को तैयार करें। आणि ते दान घेण्याच्या उद्देशाने का असणार, आपण स्वतः तयार करू, है ना। बहुत सारे देखो माँ बाप अपने बच्चों को चर्च में आते समय कहते हैं, चर्च में अच्छा बैठना बेटा, अच्छा आराधना करना, तो मैं तुझे बाहर जाने के बाद चॉकलेट दूंगी। आणि खूप सारे आई वडील पोरांना प्रॉमिस करून आणतात चर्चमध्ये की अरे चर्चमध्ये चांगला बस, चांगली आराधना कर, मस्ती कर नको, बघ तुला बाहेर निघाला चर्च सुटलं मी चॉकलेट घेऊन दे। तो बच्चा चर्च इसलिए आता है, चर्च में इसलिए शांत बैठता है क्योंकि उसको बाहर जाने के बाद गिफ्ट मिलने वाला है। आणि ते गुण चर्चमध्ये यासाठी शांत बसतं आणि चांगलं राहतं का, कारण की बाहेर गेल्याच्या त्याला गिफ्ट भेटणार आहे। करेक्ट है। हम भी बताते हैं, अगर तू पहला नंबर निकाला, तू अगर पास हुआ, बच्चा अपना कमजोर रहेगा तो हम पहला नंबर तो चाहते ही नहीं, हम बोलते तू अगर पास हुआ तो देख तुझे ये गिफ्ट दूंगा। आणि आपल्या मुलांना आपण सांगतो परीक्षा साइकिल दूंगा, बाइक दूंगा, पेन का बॉक्स दूंगा, ऐसा कुछ ना कुछ हम उनके लिए गिफ्ट करते हैं ना। तो फिर वो क्या करते हैं, पढ़ाई दिल से करते हैं। तो हमारे यीशु मसीह ने भी हम मसीहों को और प्रभु के दासों को यही कहा, अगर तुम जय प्राप्त करोगे, तुम लोग ऐसा लाइफ जियोगे, तुम ऐसी कलीसिया चलाओगे, कलीसिया में आने वाले लोग भी ऐसे ही होंगे, तो मैं उन्हें क्या दूंगा, गिफ्ट दूंगा।
आणि म्हणून जसं आपण आपल्या मुलांना कबूल करतो की तुझं 5 झालं तर मी तुला सायकल घेऊन देईल किंवा एक गिफ्ट घेऊन देईल, तसंच प्रभू पण मंडळींना म्हणतो, त्याच्या दासांना सेवकांना म्हणतो की तुम्ही जर जय प्राप्त केला तर मी पण तुम्हाला हे दान वरदान देईल. तो सबसे पहला जो कलीसिया में बताया गया है, कलीसिया में अंतिम दिनों में प्रेम नहीं रहेगा. आणि सगळ्यात पहिले मंडळीचा दोष देव सांगतो की मंडळीमध्ये शेवटच्या दिवसामध्ये प्रेम नसणार, प्रभु के लिए भी नहीं रहेगा, प्रभूसाठी पण नसणार, एक दूसरे के लिए भी नहीं रहेगा. आणि एकामेकांसाठी पण कल नसणार. ही हमने वचन देखा ना, कालच आपण बघितलं ना, तो प्रेम नहीं रहेगा. तर प्रेम राहणार तो नाही. ये साइन बताया है, इसलिए हर कलीसिया में प्रेम होना चाहिए. सबसे पहला तो प्रभु के लिए प्रेम होना चाहिए. जो प्रभु को प्यार करेगा वो एक दूसरे को भी प्यार करेगा. आणि म्हणून प्रत्येक मंडळीमध्ये प्रेम असलं पाहिजे. सगळ्यात पहिलं प्रभूसाठी प्रेम असलं पाहिजे. जो प्रभूला प्रेम करत तो एकमेकांना पण प्रेम करतो. प्रभु ने कहा, मैं तेरे विरुद्ध कहना चाहता हूँ, तूने पहला सा प्रेम छोड़ दिया है. आणि प्रभू म्हणतो की मला तुझ्या विरुद्ध दोष देणे गरजेचं आहे, कारण की तू पहिलीची प्रीती सोडून दिलेली अगर आहे. तू प्रेम नहीं करेगा तो मैं तेरे स्थान को हटा दूंगा. मतलब तू चर्च में नहीं रहेगा, तू तेरे स्थान को मैं चर्च से निकाल दूंगा. इसलिए जो चर्च से चले जाते हैं या चर्च में नहीं आते तो आप टेंशन मत करो. क्यों नहीं करो? बहुत सालों के बाद भी, क्योंकि उनका प्रेम ठंडा हो गया है प्रभु के लिए, तो प्रभु किसी और को उस स्थान पर बिठा देता है. ये हमेशा याद रखो, हमारा स्थान नहीं हटना चाहिए. इसलिए हम प्रभु को प्यार करते रहना चाहिए. अभी देखो, जैसे आपका यहाँ एक जगह है, आप यहाँ आते हो, जगह पकड़ते हो, बैठ जाते हो, वैसे स्वर्ग में भी आपकी एक जगह है ना. आपके लिए एक जगह तैयार प्रभु ने किया है, वहाँ आपको बैठना है. लेकिन अब जब प्रभु देखता है कि अरे मेरे लिए प्यार नहीं रहा, अब ये व्यक्ति मुझसे प्यार नहीं कर रहा है, तो उस जगह पर किसी और को भर देता है, खाली नहीं रखता और चर्च को वहाँ से निकाल देता है. इसलिए प्रेम बड़ा ज़रूरी है. तो कलीसिया का जो मेन पहला जो आधार स्तंभ कहा गया है, खाम्ब जिस पर कलीसिया खड़ी है, वो है पहला प्रेम. तो अगर आप परमेश्वर के पास आते हो और प्रभु को ही प्यार नहीं करते हो तो फिर कोई फायदा नहीं. और आप प्रभु को प्यार करते हो लेकिन एक दूसरे को प्यार नहीं करते तो भी कोई फायदा नहीं. जे लोक मागे हटलेले आहेत, त्यांना मंडळी सोडून गेलेले आहेत, त्यांच्याविषयी काही दुःख करू नका, कारण की त्यांच्यामध्ये परमेश्वरासाठी प्रेम नाही राहिलेले, ते थंड पडलेले आहेत. आणि म्हणून काय होतं की आपण आपली जागा जाऊ नये, आपल्याला स्थानावरून प्रभूने काढून टाकू नये, म्हणून आपण याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून आपण जर मंडळीमध्ये येतो, येशूकडे येतो, त्याच्यावर आपण प्रेम करत नाही तर आपला काही उपयोग नाही. आणि जसं आपण देवावर प्रेम करतो तर एकमेकांवर प्रेम करत नाही तरी पण काही उपयोग नाही. तो प्रभु ने कहा, यदि तुम मुझसे प्रेम करते हो तो मेरी आज्ञाओं का पालन करोगे. आणि प्रभू म्हणे की जर तुम्ही तुमची माझ्यावरती प्रीती असते तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. तो प्रभु चाहता है कि हम उसकी आज्ञा का पालन करते हुए क्या दिखाए? अपना प्रेम दिखाए. प्रभूची इच्छा आहे की आपण त्याच्या आज्ञांचं पालन करत आपण आपलं प्रेम प्रकट करावं. प्रेम सैक्रिफाइस होता है आणि प्रेम त्याग तो बलिदान दर्शाता है. आणि प्रेम हे बलिदानाला दर्शवतं. परमेश्वर ने, यीशु मसीह ने अपना प्रेम दिखाया यीशु मसीह को त्याग कर, यानी देकर. आणि देवाने आपलं प्रेम दाखवलं त्याच्या स्वतःच्या पुत्राला त्याग, म्हणजे त्याला यीशु मसीह ने अपना प्रेम दिखाया, खुद को परमेश्वर का स्थान छोड़कर पृथ्वी पर आकर अपने आप को दिया. मतलब प्रेम क्या है? देना. आणि प्रभू येशूने त्याचं प्रेम प्रकट केलं की त्याचं जे देवाचं स्थान होतं ते स्वर्गातून सोडून पृथ्वीवरती येऊन आणि आपल्यासाठी बलिदान करून, म्हणजे प्रेमाचा अर्थ काय की देणं, बलिदान करणं. सॅक्रिफाइस को ते पण कोणाला? जो उसके विरोध थे, म्हणजे त्याचे विरोधी होते, जो पापी है, जे पापी होते. सही है. तो आपको भी उन्हीं से प्रेम करना है जो आपको तकलीफ देते हैं, हर्ट करते हैं, तकलीफ धोखा देते हैं, फंसाते हैं. आप उनसे प्रेम करते रहना है. आणि तुम्हाला पण त्यांना प्रेम करायचं, जे तुम्हाला त्रास देतात, सतावतात, तुम्हाला धोका देतात, तुमची हानी करतात, तुम्हाला त्यांना प्रेम करत. आपको प्रभु से कुछ मिले ना मिले, तुम्हाला प्रभूकडून काय भेटो ना भेटो, आपको प्रभु को प्रेम करना है. तुम्हाला प्रभूला प्रेम करायचं. इसलिए प्रेम करना है क्योंकि वो परमेश्वर है. आणि त्याला यासाठी प्रेम करायचं काय की तो देव आहे, वो हमसे हमारे लिए दुख उठाया है, त्याने आपल्यासाठी दुःख उचललं, हमारे लिए मारा गया है, आपल्यासाठी मारलं गेलंय. हालेलुया. तो इसीलिए हमें उससे प्रेम करना. आणि म्हणून आपल्याला त्याला प्रेम करायचं. तो पहला प्रेम परमेश्वर से, दूसरा एक दूसरे से. आणि पहिलं प्रेम देवाला करायचं, दुसरं एकमेकांना अभी करायचं. मैं ज़्यादा प्रेम के बारे में नहीं सिखाऊंगी क्योंकि ऑलरेडी आपको मालूम है बहुत कुछ बातें. तो प्रेम करना. दूसरा यहाँ बताया गया है कि यीशु के लिए दर्द उठाना. आणि दुसरं इथं सांगितलेलं आहे, पहिलं सांगितलं प्रेम करणं, दुसरं सांगितलेलं आहे येशूसाठी दुःख उचलणं. हमें प्रभु के लिए दुख उठाना भी जरूरी है. आणि आपल्या प्रभूसाठी दुःख उचलणं गरजेचं यहाँ आहे. तक कि जेल में जाने के लिए भी हम तैयार होना चाहिए. आणि प्रभूसाठी आपण तुरुंगात जायला पण तयार असलं पाहिजे. यहाँ ऐसा लिखा है दूसरी कलीसिया को, जेल में अगर हमें बाप रे जेल में लेके जा रहे हैं तो हमें इनकार नहीं कर देना है, हमें ठुकराना नहीं. नहीं 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 नहीं, मी येशूला मानत नाही, मला घेऊन जाऊ नका.
अभी बहुतायत लोग जब सताव हो रहा है तो आज कलीसिया में लोग कम आ रहे हैं, बहुत कलीसिया में जो सताव चालू हो गया है तो बहुतायत लोग पीछे हट गए, यानी वापस उनके जिसमें से वो थे उसमें वापस चले गए. आणि आज ज्यावेळेस मंडळीला छळ होतोय, सताव होतो, तर खूप सारे लोकांनी प्रभूचा नकार केलेला आहे, मागे हटलेले आहेत आणि जिथून ते आले होते त्यांच्यामध्ये ते पुन्हा गेलेले आहेत. तो हम ये बात यहाँ देखते हैं कि हमें यीशु के लिए दुख उठाना है, यहाँ तक कि मरना पड़ा तो भी हमें दुख उठाना है. मरना पड़ा तो मर जाओ, लेकिन यीशु को नहीं छोड़ना है. आणि आपल्याला प्रभूसाठी दुःख उचलायचं आहे इथपर्यंत की मरावं लागलं तरी मरून जायचं, पण प्रभूला नाही सोडायचं. मतलब अगर आप प्यार करते हो तो प्रभु को जान देने के लिए भी तैयार होना है. तुम्ही जर देवावरती प्रेम करतात, आपला प्राण पण त्यासाठी द्यायला तयार असले पाहिजे. उसका मतलब वही है. आणि तो त्याचा अर्थ तोच आहे. चौथी कलीसिया को बताया गया है कि हाँ, चौथ्या मंडळीला सांगितलेलं आहे कि इजबेल को अपनी कलीसिया में रखना नहीं है. आणि इजबेलीला आपल्या मंडळीत नाही ठेवायचे. इजबेल जो गलत शिक्षण समझौता लाइफ जीती थी, आणि इजबेल जे चुकीचं शिक्षण द्यायचे आणि व्यभिचार समजूतदार करवाती जीवन थी. व्यभिचार करवायची, ऐसे लोगों को अपनी कलीसिया में नहीं रखना है, जिसके कारण क्या होता है, ये कोड़ फैलता है. आणि अशा लोकांना मंडळीमध्ये नाही ठेवलं, त्यांच्यामुळे सगळा कोड पसरतो. गलत शिक्षण देने वाले व्यक्ति को, इजबेल जैसी व्यक्ति को नहीं रखना है, ऐसा खास बोला है. आणि चुकीचं शिक्षण देणारा म्हणजे इजबेली सारख्या व्यक्तीला नाही ठेवायचे असं देवाने विशेष सांगितलं. और फिर चौथी भी ना, पांचवी कलीसिया को बताया है कि पांचवी कलीसिया को बताया कि क्या करना है, प्रभु में बने रहना है. आणि पाचव्या मंडळीला सांगितलेलं आहे प्रभूमध्ये बनून राहायचं हमारे कोई भी काम अधूरे नहीं होने चाहिए. आणि आपले कुठलेही काम अपूर्ण असले पाहिजे. बहुत प्रभु ने ये हमने भी बीच में भी देखा था कि हमारे काम प्रभु के सामने निकट पूरे नहीं है. आणि आपण मध्ये पण बघितलं होतं की आपले काम देवाच्या समोर पूर्ण नाहीये. अधूरे हम आधा काम करते हैं. आणि आपण आरतीच कामं करतो. ऐसा नहीं होना चाहिए हमारा लाइफ. आणि आपलं जीवन असं नसलं पाहिजे. प्रार्थना आधा, वचन पढ़ना आधा, चर्च में आए आधा, आणि प्रार्थना आरती करतो, वचन अर्धच वाचतो, चर्च मध्ये पण उशीर येतो, अर्धच येतो. ऐसा आधा आधा नहीं. आणि अशी अर्धवट नसली पाहिजे. हमारा पूरा लाइफ प्रभु के सामने पूरी रीति से होना चाहिए. पांचवी कलीसिया को ये लिखा है. छठी कलीसिया को लिखा है कि झूठे जो बोलने वाले लोग हैं उनसे दूर रहो. आणि सहाव्या मंडळीला देव चेतावणी देतो की जे लोक खोटं बोलतात त्यांच्यापासून दूर राहा, उनसे सावध रहो. और लौदीकिया की कलीसिया को कहता है कि क्या नहीं करना, घमंड नहीं करना, अहंकार नहीं करना, मतलब इधर भी और संसार में भी, ये दोनों बातें नहीं करना. आणि लौदकीच्या मंडळीला देव म्हणतो अहंकार करू नको, इथं मंडळीमध्ये पण नाही, जगामध्ये पण नाही. ऐसा गुनगुना. कोई लोग इधर आएंगे तो इधर का करेंगे, बाहर जाएंगे तो बाहर का करेंगे. आप सोचते हैं ऐसा करते हैं? चर्च के सियोन चर्च के लोग करते हैं? तुम्ही विचार करा, मंडळीचे लोक असे करते हैं. आज हम देखने वाले हैं कि ऐसे सूक्ष्म पाप को जो तीसरी कलीसिया को लिखा गया है. आणि आज आपण सूक्ष्म पाप बघणार आहोत जे देवाने तिसऱ्या मंडळीला लिहिलेलं आहे. वो है पिरगमुन, आणि ती आहे परगमची मंडळी. पढ़े 12 से. अभी हमारा वचन आज से है. अभी हम इसमें 3-4 तो बातें हम देखने वाले हैं. ह्याच्यामध्ये 3-4 गोष्टी आपण बघणारच आहोत जो अक्सर इसमें से कुछ हमसे हुआ है. ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्या पण झालेल्या आहेत, कुछ शायद नहीं भी किया हो. इसमें से अभी हमें अपने आप को चेक करना है आणि आपल्याला स्वतःला परखायचं आहे. पढ़े. परगम येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. परगम येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे, तो असे म्हणतो. हाँ, अभी ये हमसे कौन कह रहा है? यीशु मसीह कह रहा है, जिसके पास क्या है? तेज तलवार है, दो धारी तेज तलवार, यानी उसके पास वचन है. तो वचन से वो हमारा न्याय करने वाला है. किससे न्याय होने वाला है? हमारा न्याय, यानी मसीहों का न्याय कौन करेगा? हाँ? वचन कौन करेगा? योग यीशु नहीं करेगा हमारा न्याय. क्यों मालूम? क्योंकि अगर सोचो मैं खड़ी हूँ न्याय के सामने और मैं ऐसी बोलूँ, आणि दीदी न्यायाच्या समोर उभे आहेत अशी काकुळती करतात, तो यीशु क्या करेगा? एक प्रभू यीशु दया करून चल जा, हाँ, जाऊ दे माझी दासी, है ना. लेकिन वचन क्या है? पण तू वचन काय करत? कोई का मिलावट नहीं करेगा. वो कुठली भेसळ करणार नाही. इसीलिए उसके नाम से भी ज़्यादा महत्व उसने किसको दिया है? वचन को दिया है. आणि त्याच्या स्वतःच्या नावापेक्षा पण जास्त महत्त्व त्याच्या वचनात दिलेलं आहे. इसलिए यूहन्ना के अध्याय में लिखा है कि मैं तुम्हारा न्याय नहीं करूँगा. आणि म्हणजे योहान शुभवर्तमानमध्ये लिहिलेलं आहे की मी तुमचा न्याय नाही करणार. फिर कौन न्याय करेगा? ये वचन. जब मैं आप हम जाएंगे
उसके सामने, तो ये वचन हमारा न्याय करेगा कि इसके अनुसार हम चले क्या। हाँ, इसीलिए माफ़ी मांगना रहता है, इसीलिए हमें इसके अनुसार चलना है, इसीलिए ये दिया है। आणि प्रभू येशू म्हणतो की मी तुमचा न्याय नाही करणार, परंतु जे वचन मी तुम्हाला सांगितलं आहे ते शेवटच्या काळी तुमचा न्याय करत. म्हणून प्रियांनो, वचन आपलं न्याय करणार आहे, म्हणून आपण याच्या अनुसार चालतो की नाही चालतो हे स्वतःला परखायचे, जपायचे. तो इसीलिए वचन हमारा न्याय करने वाला है। इसीलिए अभी प्रभु तो दयालु है, ऑलरेडी आपने तो अभी देखा है यीशु कैसा दिख रहा है, बाप रे, है ना, उसको देखते ही वो मुर्दा सा गिर पड़ा। तो यहाँ हमारा वचन न्याय करने वाला है, इसीलिए वो कलीसिया में क्या कहता है, कलीसिया में बार वचन क्यों सिखाया जाता है, वचन पर इतना ध्यान क्यों दिया जाता है, वचन इतना घंटा क्यों लिया जाता है, आणि मंडळीमध्ये एवढं वचन का शिकवलं जातं, वचनावर एवढं लक्ष का दिलं जातं आणि एवढा तास वचन का घेतलं जातं, है ना, ताकि आप लोग सुनकर वैसे चले। काय कारण की तुम्ही लोकांनी ऐकून तसं चालावं. हाँ, क्योंकि वचन अभी आप तो बोलोगे मला तो माहीतच नव्हतं वचन बोलेगा, क्या बात करते हैं, ये दिन में ये तारीख को ये टाइमिंग पे ये दासी ये दास सिखाया। फिर आप बोलोगे मुझे तो वचन मालूम ही नहीं था, तो बोलेगा ये टाइम पर ये दिन पर तुमने गूगल पे ये पास्टर के मुंह से सुना। आणि तुम्ही असं म्हणा की अरे देवा मला तर हे वचनच माहिती नव्हतं, परंतु वचन तुम्हाला सगळा बायोडाटा काढून दाखवलं की तुम्ही ह्या मला माहीतच नव्हतं, मुझे तो मालूम ही नहीं था वचन, मुझे तो सिखाया ही नहीं चर्च में, मुझे तो मालूम ही नहीं। तो हम ऐसा बोलेंगे क्योंकि हम में से न्याय के समय पर हम लोग ऐसा बोलेंगे, लेकिन उस समय वचन ही बोलेगा कि ये समय पर तुमने ये वचन सुना था लेकिन तुमने अनदेखा किया, तुम अपनी मर्जी किया, तुम अपनी मर्जी से गए। आणि ज्यावेळेस आपण बोलू तेव्हा मला हे माहिती नव्हतं, त्यावेळेस वचन बोलत की ह्या वेळेस तुम्हाला वचन शिकवलं पण तुम्ही न ऐकल्यासारखं केलं, तुम्ही स्वतःची मर्जी स्वतःची इच्छा पूर्ण केली. अभी मैं आपको बताती हूँ उदाहरण के तौर पर। आता मी तुम्हाला उदाहरण सांगते. परमेश्वर का वचन कहता है कि अन्य जातियों से अपने बेटे और बेटियां नहीं लेना, आणि देवाचं वचन म्हणतं की अन्य जातींशी आपल्या मुला मुलीचा विवाह करू नका. तो अभी अन्य जातियों में से कि अभी हमारे कलीसिया में ऐसे बहुत सारे लड़के हैं, ऐसी लड़कियां हैं जिनका अन्य जातियों से, संसार अन्य जातियों से, यानी जो चर्च में नहीं आती, चर्च में नहीं आते, उनसे रिश्ता है। आणि आता आपल्या मंडळीमध्ये कितीतरी असे मुलगा आणि मुलगी आहेत की ज्यांचे जगाशी म्हणजे अन्य जातींच्या मुला मुलीशी जे चर्चमध्ये येत नाही त्यांच्याशी बाहेर नातं आहे. फिर शादी उसी से करेंगे वो लोग, आणि मग पुढे जाऊन लग्न पण जो त्याच्याशी लोग छोड़ेंगे नहीं, क्योंकि वो लोग छोड़ने के लिए तैयार नहीं, वचन आता है वो लोग, लेकिन वचन आने के समय पे वचन त्यांना येते की तुमच्या अन्य जातींचे नाते सोडून टाका, परंतु वचन यायच्या वेळेस लोक मान खाली घालून बसतात. फिर अगर आगे जाके उन लड़की को वो लोग लेकर भी आए, चलो यीशु में, आणि पुढे जाऊन त्या मुली आणलं तरी तो भी इसका न्याय किया जाएगा। आणि तरी सुद्धा त्यांचा न्याय केला जाईल. कौन करेगा? वचन। आणि कोण करत? वचन. आपको समझा? तो इसीलिए हमें बहुत ख्याल से यहाँ वचन बताता है कि हम कभी भी वचन में अपना मिक्सअप नहीं करना है, जो वचन हमें कहता है उसके अनुसार हमें चलना है। आणि म्हणून आपण काळजीपूर्वक राहायचं. वचन आपल्या इथं सांगतं की आपली मनमर्जी वचनामध्ये नाही चालवायची, परंतु जे काही वचन सांगतं त्याच्या अनुसार आहे आपलं तसंच चालायचंय. तो पहला सूक्ष्म पाप, तर पहिलं सूक्ष्म पाप, हम वचन सुनते हैं लेकिन कभी कभी हम उसे अनदेखा कर, हमें मालूम होकर भी हम उसके अनुसार न कर हमें जो चाहिए, हमें जैसा अच्छा लगता है वैसे हम करते हैं. आणि आपण पहिलं सूक्ष्म पाप बघतो की कधी कधी वचन माहिती असून सुद्धा आपण वचन जे सांगतो तसं न करता आपल्याला जे आवडतं, आपल्या मनाला जे आवडतं त्या गोष्टी आपण करतो आणि तसे आपण चालतो. सही है? करेक्ट है? बरोबर आहे. वचन मालूम होने के बाद भी, आणि वचन माहिती असून सुद्धा हम क्या करते हैं? उस वचन के अनुसार नहीं चलते. आपण त्या वचनानुसार नाही चालत. जैसे हर संडे चर्च आना है, जसं वचन माहिती लोकांना प्रत्येक रविवारी शब्दात दिवस पालन करायला यायचे, कभी कभी नहीं आएंगे, कधी कधी नाही येणार, घर में पड़े रहेंगे लेकिन नहीं आएंगे. घरात असे झोपून पडून रात्री नाही येणार नाही. सही है? कोई लोग दारू नहीं पीना है फिर भी पीने को जाएंगे. काही लोकांना माहिती आहे वचन दारू नाही प्यायचं तरी सुद्धा दारू प्यायला जातात. क्षमा करना है, क्षमा नहीं करेंगे. आणि त्यांना माहिती क्षमा करायचं तरी सुद्धा क्षमा नाही करणार. ऐसे बहुत सारे वचन हमें मालूम है ये ऐसा है, हमें ऐसा करना है, लेकिन हम नहीं करते.
आणि आपल्याला वचन माहिती आहे की वचन असं असं सांगतं आणि आपल्याला हे करायचं तरी सुद्धा जाणून बुजून आपण करत नाही. ये हमारा सूक्ष्म पाप है. हम सोचते की त्याच्यात काय, देव तर दयाळू आहे, क्षमा मागितली ना देवाकडे, देव आपला माफ करणारा देव आहे. ठीक आहे, माफ करणारा देव आहे, पण माहिती नसल्यानंतर, जेव्हा आपल्याला माहिती नाही बऱ्याच गोष्टी. आता बघा, मी येशूकडे यायच्या अगोदर मला माहीत नव्हतं की मूर्तिपूजा करना पाप है। और हम सोचते हैं कि हमारा परमेश्वर तो क्षमालु है, दयालु है, वो तो क्षमा ही करेगा, दया ही करेगा, सही बातें करेगा, लेकिन जिनको वचन मालूम नहीं उनके ऊपर दया करेगा. पण जेव्हा मला एकदा वचन माहिती पडलं की मला माहिती आहे की आता मूर्तिपूजा करणं पाप आहे, मूर्तिपूजा नाही केलं पाहिजे, मग मी मूर्तिपूजा करणं हे पाप आहे. अभी पहले मुझे वचन मालूम नहीं था, मैं प्रभु में आने से पहले, इसलिए मैं मूर्ति पूजा करती थी. लेकिन जैसे मैं प्रभु में आई मुझे वचन मालूम हो गया कि मूर्ति पूजा करना पाप है, और ये मालूम होते हुए भी मैं जानबूझ के मूर्ति पूजा करती हूँ तो वो पाप है. मग त्योहार मनवणं, सण मनवणं जगातल्या, और संसार के त्योहार को मनाना, आपल्या मुलांकडून मनवणं, अपने बच्चों से उनको करवा के लेना. आता आपण काय म्हणतो, आपण तर काय मनवत नाही बाबा दिवाळी, पण आपल्या पोरांना काय बोलायचं, त्यांना फटाकडे घेऊन देतो. अभी हम बोलेंगे कि अरे हम तो अभी दिवाली नहीं मनाते, लेकिन अपने बच्चों को थोड़ा फटाका दे सगळे देते. लहान मुलं फटाकडे उडवतात, आमची पोरं पण अशी जाम देतात त्यावर खायला फटाकडे. और सब बच्चे फटाकड़े उड़ाते हैं, हमारे बच्चे भी उनमें खेलेंगे जाएंगे. पण बायबल असं कुठं तरी लिहिलंय का की फटाकडे उडवा? और बाइबल में कहीं पर भी ऐसा लिखा है कि फटाकड़े उड़ाओ. कुठे पण एखादा शब्द सांगा की फटाकडे उडवले. और कहीं पर भी एक शब्द बताओ कि वहाँ पे फटाके फोड़े गए. बायबल काय सांगतं, जगाच्या चालीरीतीनुसार तुम्ही नका चालू. और बाइबल हमें क्या कहता है कि तुम संसार की रीति के अनुसार मत चलो. जगाची चालीरीती आहे फटाकडे उडवणं, त्याला बघून सगळे उडवतात. आपण उडवायचं का? सगळे विहिरीत उड्या मारतात, आपण पण उड्या मारायचं का? और संसार आपल्या की मुलांना उड्या मारून द्यायचं का? मार मार उड्या मार, तुझ्या मित्राने मारलं तू पण मार. और संसार की चाल रीति फटाकड़ा फोड़ना, तो हम भी वो देख के करना कि हाँ अपने बच्चों को भी कुएं में कूदवाने का किया. तो मित्र कुएं में कूद रहा है इसलिए तू भी कूद जा. आम्ही पण आमच्या 2 मुलांना वाढवलं, एकही फटाकडा दिला नाही. और हमने भी हमारे 2 बच्चों को बड़ा किया, लेकिन उनको कभी एक भी फटाकड़ा दिया नहीं. या तेव्हारात कधी नातेवाईकांकडे नेलंच नाही. और उस त्योहार में कभी रिश्तेदार के पास गए नहीं. शाळेमध्ये सगळ्या मुलांना सांगितलेलं, साही सुद्धा उडवली ना रंगपंचमीच्या दिवशी, त्याच्या अगोदर लक्षात ठेवा. और स्कूल में भी सबको चेतावनी दिया था कि कलर जो कुछ भी उड़ाना नहीं. नाहीतर अशी धुपटून काढेल तुला, तो ऐसा मारेंगे. शाही सुद्धा उडवायला, कारण पोरं काय करतात, रंग नाही खेळू शकत ना, इंग्लिश मिडियममध्ये रंग नाही खेळू शकत, मग ते शाही मारतात. और इंग्लिश मीडियम में कलर नहीं उड़ाते, इसलिए वो स्याही को फेंकते हैं. आता तर काही नाही, सगळे इंग्लिश मिडियम पण तसेच झालेले शाळा. नाही ना? तर सांगायचा उद्देश तोच आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला माहीत आहे नाही करायला पाहिजे, मग तेच आपण पण काय केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे. और जब एक बात हमको मालूम है कि ये नहीं करना है और फिर भी हमें क्या करना है, और फिर भी हम करते हैं तो ये गलत है, हमें नहीं करना है. तर ह्या गोष्टी आपल्याकडून बऱ्याच वेळेला झालेल्या आहेत. शायद ह्या गोष्टीत नसेल झाल्या, पण दुसऱ्या गोष्टीत झालेल्या असतात. और इस बातों में नहीं होगा, लेकिन कौन सी और बातों में हुआ होगा. दुसऱ्या गोष्टीत आपण पडलो असतो, दूसरी बातों में हम गिरे होंगे. काही ना काही दुसऱ्या गोष्टी बघा, चेक करा वचनानुसार आपलं चालचलन आहे का. और अपने जीवन को चेक करो, परखो कि वचन के अनुसार हमारा जीवन है क्या, हमारा चालचलन है क्या. तर हे पहिलं, दुसरं बाजू पुढे 13वं वचन. तुझी कृत्ये व तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे. सैतानाचे आसन आहे तेथे तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस, आणि जेथे सैतान राहतो तेथे माझा रक्त साक्षी, माझा विश्वासू अंतिपा, जो तुमच्यामध्ये जीवे मारला गेला, त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही. पाहायला गेलं तर आज तीच परिस्थिती इथे आहे. और देखा जाएगा तो यही परिस्थिती आज आज इथे शैतान सिंहासनावर बसलेला आहे आज जगामध्ये पाहायला गेलं तर, आणि ते आज ख्रिस्ती लोकांना खूप छळवणूक करत आहे. जसं त्या काळामध्ये अंतिपास एक चांगला विश्वसनीय दास मारला गेला, आज किती सारे प्रभूचे दास मारले गेले. चार्ली क्रिक जो USA मध्ये खुलेआम त्याच्या तिथं गोळी मारली गेली. स्टेन त्याला 1999मध्ये त्याला जिवंत जाळलं गेलं त्याच्या 2 मुलांसकट. 2025ला एका प्रभूच्या दासाला जिवंत मारण्यात आलं, अगदी वाईट रीतीने त्याची निर्घृण हत्या केली. पण त्या तिघांनी, स्टेनच्या बायकोने काय म्हटलं, मी क्षमा करते. त्या प्रभूच्या दासाच्या बायको निर्घृण हत्या केली, त्याच्या पण बायकोने काय म्हटलं, मी त्या व्यक्तीला ज्याने मारलं क्षमा करते. आणि आता हा जे चार्ली क्रिक ज्याला मारण्यात आलं, त्याच्या बायकोने पण काय म्हटलं, मी क्षमा करते. तर आज हे तर फक्त चला मोठे मोठे प्रभूचे दास होते, पण असे किती जण जे मेले, किती मरतात आहे. त्याचे व्हिडिओज, त्याचे बरेच गोष्टी दाखवल्या नाही जात, सांगितल्या नाही जात.
आणि खरंच खूप वाईट रीतीने निर्गुण हत्या होते. खूप साऱ्या ख्रिस्ती लोकांना प्रभूच्या दासांना मारण्यात येईल. जसं मग त्याच्यातही जो उभा राहिला, जो टिकून राहिला, त्याच्यातही ही पिरवून कलिसिया उभी राहिली. तसंच आज आपणही बरेच ख्रिस्ती टिकून आहे. बरेच जण गेले, बरेच जण मागे हटतात. नको आपल्याला रेशन कार्डामधून काढतील, आपल्याला जे काही भेटते रेशन कार्डाचं ते भेटणार नाही. नको बाबा, आपल्याला काय नको, हे नको, ते नको. तर रविवारीच एक फॅमिली माझ्याकडे येऊन मला म्हणाली की त्यांची लोकं म्हणत होती, म्हणजे ते आदिवासी, ते म्हणत होते की तुला आदिवासीच्या पोटातून काही मिळणार नाही. तर ते बोलले नको मिळून दे. ते बोलले तुझं घर जे बनते ते घर काढून घेऊन दे. बोला मग तुला काहीच भेट तर नको असून दे, आम्ही कमवून खाऊ, नाहीतरी आम्ही कमवूनच खातोय. तर मग सांगण्याचा उद्देश तोच आहे की आपल्याला अशा परिस्थितीत उभंच राहायचं आहे. आपल्याला सोडायचं नाही, देवाला सोडायचं नाही, देवाला त्यागायचं नाही, देवाला सोडून नाही जायचं. ख्रिस्ती लोकांचा त्यांचा छळ होतोय म्हणून आपण मागे फिरायचं, आपण चर्चला न यायचं, हे चुकीचं पाऊल आहे. आता ह्याच काळात जो चर्चमध्ये येतो तोच मोठा आहे, तोच खरा विश्वासी, कारण तेच विश्वसनीय आहे असा देव बघतो. भीतीने जो घरात बसतो, भीतीने ऑनलाईन पाहतो, ते नको आहे देवाला. और हम लोग देखते हैं यहाँ पर कि आज भी शैतान सिंहासन पर बैठा हुआ है. उसने बहुत सारे प्रभु के दासों को मार रहे हैं, मसीह लोग को सता रहे, तकलीफ दे रहे हैं. और आज भी हम देखते हैं कि जो लोग परमेश्वर से प्रेम करते हैं और उसके पास आते हैं, वही लोग प्रभु को चाहिए. जो लोग डर के मारे घर में बैठते हैं और ऑनलाइन देखते हैं, वे प्रभु को नहीं चाहिए. प्रभूला अशा परिस्थितीत तुम्ही मंडळीत आलेले पाहिजे. और इस परिस्थिति में आप हम हमारा विश्वास दिखाना और कलीसिया में आना है. आज पण किती लोक कामाला प्रथम स्थान देऊन अर्धाच वेळ हाऊस चर्चला देतात, अगदी शेवटच्या वचनाला येतात आणि म्हणतात आम्ही आलो, आमचं शपथ पालन करा. और आज भी बहुत सारे लोग काम को प्रथम स्थान देते हैं, शबाती में तो नहीं आते, हाउसेज में भी आते, वो भी लेट आते और कहते हैं हमारा शपथ पालन हो गया. अगदी वचनाला येतात, वचन जब चालू होते तभी आते. तुम्हाला काय वाटतं, देव पाहत नाही या सगळ्या गोष्टी? म्हणजे त्याने कुणाची शिक्षा ग्रहण केली, जी पुढे लिहिलेलं आहे, वाचूया. तथापि तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणे मला प्राप्त आहे. मुझे तेरे विरुद्ध कुछ कहना है. कौन से विरुद्ध कह रहा है? क्योंकि तेरे यहाँ कौन है, बिलाम की शिक्षा मानते हैं. तो फर्स्ट, आता हा आपलं दुसरं सूक्ष्म पाप, वो है बिलाम की शिक्षा. बिलाम एक लालची था. आणि दुसरं आपलं हमारा दूसरा छोटा सा पाप की बिलाम की शिक्षा, वो एक लालची व्यक्ती था. त्याला लोभ होता, त्याच्यामध्ये लालच होता. और उसके अंदर लालच भरा हुआ था. किती छान त्याच्यामध्ये टॅलेंट होता की देव त्याच्याशी बोलायचा. उसके अंदर कितना अच्छा टैलेंट था कि परमेश्वर से बात करता. लोक त्याच्या जवळ यायचे, लोग उसके पास आते थे. पण पैशाच्या लोभामुळे त्याने काय केलं, श्राप देण्यासाठी तो इस्रायलच्या निवडलेल्या लोकांच्या मागे तो गेला. और पैसों के लालच में आके वो परमेश्वर के चुने हुए इस्राएली लोगों को श्राप देने के लिए गया. आजही जे धंदा करतात ते धंद्याला प्रथम स्थान देतात आणि काय करतात, देवाचा वेळ देवाला बरोबर जसा द्यायला पाहिजे तसा देत नाही. का तर आपला धंदा नुकसान होईल, आपलं काम बंद होईल, आपलं इन्कम बंद होऊन जाईल. और आज भी जो लोग धंधा करते हैं वो परमेश्वर को जैसा समय देना चाहिए वैसा देते नहीं. ये क्यों नहीं देते? क्योंकि हमारा उत्पन्न बंद हो जाएगा, हमारा काम धंधा बंद हो जाएगा. बरेच जण मंडळीमध्ये जसं यायला पाहिजे, आपला वेळ देवाला दिला पाहिजे तसा देत नाही. बरेच जण बिलामाची शिक्षा ग्रहण करतात. तर बिलामची शिक्षा काय आहे? एक आहे पैशाच्या मागे धावणं. और आज भी कलीसिया में लोग जैसे आना चाहिए वैसे आते नहीं, ये पैसों को प्रथम स्थान देते हैं. क्यों? क्योंकि वो बिलाम की शिक्षा को ग्रहण करते. तो बिलाम की शिक्षा क्या है कि पैसों के पीछे भागना. देवापेक्षाही जास्त पैशाला प्रेम करणं. और परमेश्वर से भी ज़्यादा धन को प्यार करना. येशू म्हणाला तुम्ही देव आणि धनाला एक संगती प्रेम नाही करू शकत, सेवा नाही करू शकत. और आप परमेश्वर और धन दोनों की सेवा एक साथ नहीं कर सकते. एकाला प्रेम कराल, दुसऱ्याशी तुम्ही वैर कराल. एक से आप प्यार करोगे, दूसरे को तुम बैर करोगे. एकाला चांगली सेवा कराल, एकाची नाही कराल. और एक की आप अच्छी सेवा करोगे, दूसरे को तुच्छ जानोगे. म्हणून देवाची जो सेवा करतो त्याला शाळेत बऱ्याच गोष्टी वेळ, काम सोडावं लागतं, बऱ्याच गोष्टी त्यागावं लागतात. और जो परमेश्वर की सेवा करते हैं उनको बहुत सारी बातों को त्यागना पड़ता है. आणि जो पैशाच्या मागे धावतो त्याला देवाची सेवा करता येत नाही, देवाच्या मागे जाता येत नाही, त्याला आराधना करता येत नाही, घरात स्तुती आराधना करता येत नाही, फॅमिली प्रेयर करता येत नाही, चर्चमध्ये त्याला टायमावर येता येत नाही, 3 तास त्याला मंदिरामध्ये बसता येत नाही. और जो धन की सेवा करता है उसको बराबर प्रभु को समय देने नहीं आता है, फैमिली प्रेयर में बैठने को नहीं होता है, घर में भी प्रार्थना करने के लिए नहीं होता है, चर्च में भी समय पे आ नहीं सकते. कारण ते पैशाला प्रेम करतात. क्योंकि वो धन से प्यार करते हैं. पैशाला प्रेम करणारा हाऊचर्सला तो टाळसाला त्याला रविवारी नाही येता आलं, पण तो हाऊचर्सला टायमावर जातो का? किती वेळाची असतं हाऊचर्स? सांगा. 1.5 तास.
पहिला तर 1 तास होता, आता ते थोडंसं मी वाढवलं म्हणून 1.5 तास. जास्तीत जास्त कोणी देवाचं वचन जास्त वेळ घेतला तर मोस्टली तर सगळ्यांना गाडी पकडायची असते म्हणून 1.5 तासाच्या आतमध्ये संपवतात. और 1.5 घंटे का ही सिर्फ हाउचर्च रहता है. नाहीतर मग 2 तास कोणी जर समजा उदाहरण आता नेरळमध्ये कोणच गाडीवाला नाही तर मग ठीक आहे 2 तास घेतलं जातं वचन. पण समजा गाडीवाला एखादा आला वांगीचा किंवा बदलापूरचा कोणतरी किंवा कर्जतवाला तर तिला 7ला संपूर्ण गरजेचंच आहे. मग 1.5 तासाची प्रार्थना. 4:30 ते 6 किती झाले? 1.5 तास. और 1.5 घंटे का ही सिर्फ हाउचर्च रहता है. करेक्ट आहे. मग सांगण्याचा उद्देश किती वेळ तो बसला त्याच्यातही तो अर्धा तासच आला. अर्धा तासात झालं त्याचा शपथ और आधा ही घंटा बैठते सिर्फ आधे घंटे में शपथ होता तो है. देवाला प्रेम करू शकला का? म्हणजे तो काय करतोय धनापेक्षाही देवापेक्षाही धनाला जास्त प्रेम करतो. और इसका क्या हम लोग अर्थ समझते हैं कि वो व्यक्ति परमेश्वर से भी ज़्यादा धन से प्यार करता है. येशू म्हणाला त्या धनी माणसाला तो तरुणाला तू सर्व सोडून माझ्या मागे ये. सर्व विक आणि माझ्या मागे ये. और प्रभु यीशु ने उस धनी युवक से कहा कि तू अपना सब कुछ बेच और मेरे पीछे आ. तो धनी नाराज झाला आणि त्याने काय केलं तो मागे फिरला. और वो युवक नाराज हो गया और वो तो जो धनाला प्रेम करतो देवापेक्षा तो आहे ना स्वर्गाच्या राज्यात नाही जाणार. ऊंट सुईच्या त्या गोलातून नाकेतून जाईल. त्याचं जे नाक आहे सुईचं नाक त्याच्यातून उंट जाईल आणि देव करू शकतो उंट घालू शकतो त्या सुईच्या नाकेतून. और परमेश्वर ऊँट को सुई के नाके से डाल सकता है. परंतु धनी व्यक्ती नाही जाणार लेकिन धनवान को धनी व्यक्ति नहीं जाएंगे स्वर्गात. स्वर्ग में. म्हणून जागृत राहा. इसलिए जागरूक रहो. तर मग आपल्याला असं काम शोधायचं ज्याच्यात आपल्याला देवाला वेळ देता येईल. और हमें ऐसा काम ढूंढना है जिसमें हम परमेश्वर को समय दे देवाला सकें. कसं अशी वेळ आता मी किती जणांना काही जणांना मी बोलते की अरे तुझ्या घराची परिस्थिती अशी आहे एक काम कर जा तू रविवारी सुट्टी नाही तर दुसऱ्या दिवशी सुट्टी त्या दिवशी हाऊचर्सला जा. ती म्हणजे नाही सेवा जाईल. रविवार जशी प्रार्थना हाऊचर्सला होत नाही. कमी पैसे तर कमी पैसे इथंच काम करेल. और कुछ लोगों को मैं कहती हूँ कि तेरी घर की परिस्थिति ऐसी है इसलिए तू काम पे जा और हाउस चर्च में पालन कर शब्बा दिन. लेकिन वो व्यक्ति कहते कि नहीं जैसे शब्बा दिन संडे को प्रार्थना होती वैसे हाउस चर्च में नहीं होती इसलिए कम तो कम मिलेगा चलेगा लेकिन मैं शब्बा दिन कोई कमी पैसे चालेल पण इथली जर रविवार तर मला सुट्टी भेटते और कमी पैसे चालेल. कभी कम पगार है चलेगा लेकिन संडे को छुट्टी तो मिलता है. काही लोक तशा पद्धतीने का कारण देवासाठी. और क्यों? क्योंकि परमेश्वर के लिए. आज देव आपल्याला हेच म्हणतो. बरेच जण ना तर बिलामाची शिक्षा ती आहे पैशाच्या मागे धावणं. और बिलाम की शिक्षा वो है पैसों के पीछे भागना. कामाला जाताना बोलत नाही की मी रविवारी चर्चला जातो मला रविवारी सुट्टी द्या. और काम पे जाके बोलते नहीं कि मैं संडे के दिन चर्च में जाता हूँ मुझे संडे को छुट्टी दीजिए. नाही बोलत. और नहीं बोलते सांगत नाही की मी का सुट्टी मागत आहे. और वो कहते हैं नहीं कि मैं क्यों छुट्टी मांग रहा हूँ. तर बिलामाची शिक्षा होती. कोणती शिक्षा होती? पैशाच्या मागे धावणं आणि श्राप देणं. और बिलाम की शिक्षा थी पैसों के पीछे भागना और श्राप देना. श्राप देण्यासाठी त्या म्हणजे कुणी काही केलं तर कुणी काही नाही पण केलं तरी श्राप देणं. और वो श्राप देना ये बिलाम की शिक्षा है. वो किसी ने कुछ किया भी नहीं तो भी उनको बेफजूल का श्राप आणि देंगे केलं तरी श्राप देणं. और अगर किया तो भी श्राप देंगे. म्हणजे श्राप देणं ही बिलामाची शिक्षा आहे. और इसका मतलब श्राप देना ये बिलाम की शिक्षा है ना. आता इस्रायलींनी काही केलं होतं का त्याचं? अब इस्राएल लोगों ने बिलाम का कुछ बिगाड़ा था क्या? काहीच नव्हतं केलं. कुछ भी नहीं बिगाड़ा था. पण तरी तो श्राप द्यायला गेला. फिर भी वो श्राप देने के लिए गए. ही बिलामाची शिक्षा आहे की कुणी काही केलं नाही तरी सुद्धा त्याचं वाटोळं करणं. ये बिलाम की शिक्षा कि किसी ने हमारा कुछ भी नहीं बिगाड़ा फिर भी उसका बुरा करना. आपल्याला कुणी काही केलं नाही तरी पण आपण वाकड्यात घुसणं त्याच्याशी वाकड्यातच बोलणं किंवा काहीतरी वाईटच करणं ही बिलामाची शिक्षा आहे. और हमारा किसी ने कुछ नहीं बिगाड़ा फिर भी टेढ़े में घुसना उसको टेढ़े में बात करना ये बिलाम की शिक्षा है. करतो आपण. आपण खूप त्या समोरच्या व्यक्तीने काही नसतं केलं पण तरी पण आपण त्याची सगळा भडास त्याच व्यक्तीने सामने वाले व्यक्ति ने कुछ नहीं किया रहता है गुस्सा किसी और का रहता है लेकिन वो सारी भड़ास उसके ऊपर हम निकाल देते हैं. मी काय केलं दीदीला. हा दीदी आल्या मला काय नाही केली. और ये सोचिए कि मैंने दीदी को आज क्या किया वो आया है जैसे मुझे मेरे ऊपर बरस गई. तर हे बिलामाची शिक्षा आहे. ये बिलाम की शिक्षा है. हां तर कधी कधी आपण ही करतो की
कभी कभी हम भी ये सब करते हैं। आपल्याला पण पैसे कधी कधी हवे हवेसे वाटतात. कभी हमें भी पैसों का लालच आता है आपल्याला हे असं वाटतं की आपल्याला हवे पैसे. और हमें भी लगता है कि हमें पैसे चाहिए। दुसरी गोष्ट कधी कधी आपण ही गोष्ट करतो की ज्याने आपल्याचे काही वाईट केलं नाही तरी आपण त्याच्याबद्दल वाईट बोलतो, त्यांच्या पाठीमागे बोलतो, त्यांची निंदा किंवा चुगल्या करतो. ही बिलामाची शिक्षा. म्हणजे मी सांगितलं ना, हिने मला काही केलं नाही तरी मी तिच्यावर रागवले. तसंच आपण हिने माझ्याशी काही केलं नाही तरी मी तिच्या पाठीमागे बोलणार, ही चूक आहे. ही बिलामाची शिक्षा. बरेच जण असे ह्या गोष्टी करतो. और किसी व्यक्ति ने कुछ हमारा बिगाड़ा नहीं रहता फिर भी उसको पीछे से बात करते, उस पर दोष लगाते, उसकी निंदा करते, अभी इसने मेरा कुछ भी नहीं बिगाड़ा फिर भी जानबूझ के इसको मैं बोलना या टेढ़े में घुसना, ये बिलाम को शिक्षा देना. तर हे सूक्ष्म पाप आहे. तो ये छुपा हुआ पाप है. हे पैशाचा लोभ धरणं और पैसों का लालच करना. आणि ज्यांनी काही केलं नाही तरी विनाकारण भांडण करणं, शिव्याश्राप देणं किंवा रागवणं, कुणाचा दुसऱ्याचा राग काढणं किंवा पाठीमागे बोलणं. और जिस व्यक्ति ने हमारा कुछ बिगाड़ा नहीं, हमारा कुछ नहीं किया है फिर भी उससे झगड़ा करना, उसको बोलना, किसी और का गुस्सा उसके ऊपर निकालना और उसको बेफजूल का श्राप देना. पुढे वाचूया. बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चांगले लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. त्याने मूर्तीनं दाखवलेले नैवेद्य खाणे व जाड कर्म करणे हे अडखळण इस्रायलच्या संतानापुढे ठेवण्यास बालकाला शिकवले. आता पुढचं शिक्षण आहे ते आहे बालकाचं. तर बालकाने काय केलं माहिती? बालकाने मूर्तीला चढवलेली वस्तू खाणं आणि व्यभिचार करणं हे इस्रायली लोकांना शिकवलं. तर मग कधी आपण कुणाला चुकीचं शिक्षण दिलं आहे का? तीसरं सूक्ष्म पाप. अभी तीसरा सूक्ष्म पाप हम यहाँ पर देखते हैं कि बालक का शिक्षण. बालक ने क्या किया कि इस्राएली लोगों को मूर्ति के सामने जो रखा हुआ था वो प्रसाद खाने के लिए सिखाया और वो विचार करने के लिए सिखाया. तो हम अपने आप को परखेंगे, क्या हमने किसी को गलत शिक्षण दिया है क्या? बाइबल हमें बताता है मूर्ति कुछ नहीं है. आणि बायबल आपल्याला सांगते की मूर्ती काहीच नाही. इसलिए मूर्ति के सामने चढ़ाया हुआ प्रसाद नहीं खाना है. आणि म्हणून मूर्ती समोर चढवलेले नैवेद्य आपल्याला खायचं नाही. बाइबल सांगतं मूर्ति क्या है? मूर्ति कुछ नहीं, लेकिन लोगों ने बनाई है, उनके लिए वो ईश्वर है. लेकिन परमेश्वर की नज़र में मूर्ति कुछ भी नहीं है. आणि बायबल आपल्याला सांगते की मूर्ती ही काही वस्तूच नाही आहे, परंतु लोकांनी बनवली म्हणून त्यांच्या नजरेमध्ये ती देव आहे, परंतु देवाच्या नजरेमध्ये मूर्ति काहीच नाही. तो 8वें अध्याय में, पहले करंथियों की पुस्तक 8वें अध्याय में लिखा है कि मूर्ति के सामने जो लोग चढ़ाते हैं वो किसको चढ़ाते हैं? हाँ, भूतों को, है ना. मराठी में भूत लिखा है और हिंदी में लिखा है दुष्ट आत्माओं को. दुष्ट आत्मा यानी बुरी आत्माओं को. तो जो कुछ मूर्ति के सामने चढ़ाया रहता है, जब उसका कुछ खाते हैं यानी दुष्ट आत्मा का साथ क्या करते हैं? सहभागिता लेते हैं. आणि पहिले करंथीकरांचं पत्र अध्याय 8 मध्ये लिहिलेलं आहे की परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ते देवाला नव्हे तर भूतांना करतात. म्हणून ज्यावेळेस आपण त्याचा प्रसाद खातो तर आपण दुष्ट आत्म्याशी सहभागिता करतो. तो हम सभी कोई गलत सिखाया है? आपण कधी कोणाला चुकीचं शिकवलंय का? काय नाही होतो खा, काय नाही होत मूर्तीचं करा. आता तुमची जातीचं आहे, तुमच्या जातीचं तर करणं गरजेचंच आहे. कुछ नहीं होता, जैन तो प्रसाद खा लो, मूर्ति पूजा करो, अभी तुम्हारी जो समाज का है इसलिए उनको कैसे दुखाएंगे, करो. ऐसा शिक्षण दिया है किसी को? ऐसा एक केस हुआ था किसकी जिंदगी में, आणि आप बता सकता है? याद आए? असे एक केस झाले ते कोणाच्या जीवनामध्ये? बायबलमध्ये एक व्यक्ति आके कह रहा है कि मुझे मूर्ति पूजा करना पड़ेगा. ताली बजाए. त्याच्यासाठी टाळा वाजवा. दूसरे राजा के पुस्तक में है. दूसऱ्या राजांच्या अध्यायामध्ये आहे. दूसरे राजा की पुस्तक में आप नामान के बारे में पढ़ सकते हैं. आपको अगर अध्याय चाहिए तो दुसऱ्या राजांच्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता नामानाबद्दल. आप यहाँ कुछ रख दो और 5वें अध्याय में जा सकते हैं. आणि इथं काहीतरी ठेवा आणि 5व्या अध्यायामध्ये तुम्ही जाऊ शकता. तो हम उस वचन को 16वें वचन से पढ़ सकते हैं. तब तक मैं बताती हूँ 16वें वचन से. नामान एक कोढ़ी व्यक्ति है, सेनापति था, अरामी सेना का, अरामी देश का, और वो चंगा होने के लिए एलिशा के पास आया. एलिशा ने अंदर से उसे कहा, जा यरदन नदी में 7 बार डुबकी मार. उसको बहुत बुरा लगा. उसे लगा मैं इतना बड़ा सेनापति हूँ, वो आएगा मेरे सामने ऐसा झुकेगा, क्योंकि सब उसने यही देखा कि लोग उसके सामने झुकते हैं, इसलिए लोग वो झुकेगा, बोलेगा क्या रुजू. हाँ, तो फिर मेरे पे हाथ रखेगा, तेल मलेगा, कुछ ना कुछ लगाएगा और फिर वो अपने परमेश्वर से प्रार्थना करेगा और मैं ठीक हो जाऊँगा. लेकिन ये तो बाहर आया भी नहीं, मुझे मुजरा भी नहीं किया. उसे मालूम नहीं था कि
राजा हो, सेनापति हो, उसे याजक के सामने झुकना है, याजक नहीं झुकना है ना। याजकों का काम क्या है? जो सामने उसके आएगा उसी को बाव डाउन करना है ना। तो जब एक योजना दाई ने कर्जत के लीडर को लेकर आया था, वहाँ का बड़े एमएलए को लेकर आया थे, आणि योजना एक मोठ्या कर्जाच्या आमदाराला घेऊन आलेले. तो सब ऐसे ऐसे कर रहे थे उसके गाने में। सगळे शिकत होते. उन्होंने अंदर बिठाया, कुर्सी पे बिठाया, बोला सब यीशु के बारे में गॉस्पेल दिया। गॉस्पेल देने के बाद बोला कि वो बोला मैं बार बार बीमार गिरता हूँ, आप लोग जानते हो, उसका नाम नहीं ले सकती इसलिए नहीं बता रहे। फिर मैं बोला आपको तो प्रेयर करने के लिए आपको घुटने पे आना पड़ेगा। मुझे घुटने पे चलाना अच्छा लगा, बहुत अच्छा लगा। ऐसे लोगों को घुटने पे ही लाना, तो घुटने पे लाया, फिर वो प्रेयर करवाया और उससे कबूल करवाया, यीशु तू चांगला देव आहे म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे। ऐसा मैंने कबूल करवा के, हाँ मेरा विश्वास है तो मुझे ठीक करेगा, और सचमुच वो ठीक हुआ। आणि त्याने असं विश्वासाने कबूल केलं, खरोखर ते बरे पण झाले. तो फिर मैंने प्रार्थना की, क्यों? क्योंकि हमें हमारा स्थान कोई बड़ा व्यक्ति बोलकर हम उसके सामने नहीं झुकना। हम किसको सिर्फ दंडवत करना है? सिर्फ परमेश्वर। आणि कोणता मोठा व्यक्ती आहे स्थानावरती म्हणून आपल्याला त्या संबंध नाही झुकायचं, आपल्या फक्त आपल्या देवाला दंडवत ये करायचं. बात एलिशा जानता था, आणि ही गोष्ट एलिशा माहिती होती. लेकिन एलिशा को बिना छुए दिखाना था कि परमेश्वर तुझे बिना छुए भी चंगा कर सकता है। आणि एलिशाला दाखवायचं होतं की देव तुला न स्पर्श करता पण आरोग्य देऊ शकतो. और तू मुझ पर नहीं, मेरे परमेश्वर पर भरोसा रख। आणि तू माझ्यावरती नाही पण तू माझ्या देवावरती विश्वास इस्राइल ठेव. में परमेश्वर है, इसीलिए उसने कहा जा यरदन नदी में डुबकी मार। वो गुस्सा हुआ, लेकिन फिर भी एक दास ने उसे बोल दिया कि जा जा भाई, अगर कोई हार्ड काम बताता करता ना, तो एक ही काम बताया ना, जाना यरदन नदी में डुबकी मार। वो बड़े बोझ से गया यरदन नदी में, एक बार डुबकी मारा, देखा कुछ नहीं हुआ, 2 बार मारा, 3 बार मारा, बोला अरे काय नहीं हो, ऐसा करके बाहर निकलने वाला था। या उसने बोला 7 बोला है ना, तो 7 बार मारो ना। फिर वो 7 बार मारने के बाद उसके बदन का सारा कोड निकल गया, खुश हुआ। आणि नामान असं जर रागाने चालला होता, मग त्याचे सेवक आहेत त्याला सांगितलं की तुम्हाला जर काही कठीण काम सांगितलं असं तुम्ही केलं असताना, तर काय सांगितलं त्यांनी? 7 वेळा जाऊन फक्त डुबकी मारायला सांगितलेलं आहे. आणि तो मोठ्या ओझाने डुबकी मारायला गेला, परंतु डुबकी मारल्यानंतर काही झालं नाही. 7व्यांदा ज्यावेळेस तो डुबकी मारून आला त्यावेळेस त्याचा पूर्ण कोड शुद्ध झाला होता. वो बहुत खुश होकर वो एलिशा को मिलने आया, भेंट देने के लिए 16वें वचन से। आणि तो खूप आनंदित झाला. तो म्हणाला ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही. एलिशा ने कहा मैं नहीं लूंगा, कहीं ऐसा ना हो कि तू वहां जाकर बोलेगा फुकट में चंगाई दिया क्या, मैंने तो उसका पैसा दिया है। बराबर है, इसीलिए बोला मैं तुझसे कुछ नहीं लूंगा। फिर त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. फिर भी उसने नहीं लिया। फिर तेव्हा नामान म्हणाला एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेचरांच्या ओझ्या इतकी माती द्या, कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय इतर कोणत्याही देवांना होम बली अर्पण करणार नाही की यज्ञही करणार नाही. हाँ, तो उसने वहाँ बताया, क्या बताया कि 2 खच्चर मिट्टी वो लेकर गया, और एलिशा ने बोला लेके जा, मेल बलि होम बलि चढ़ाओ, मैं परमेश्वर को छोड़ किसी को भी नहीं मानूंगा। 18 परमेश्वराने आपल्या दासाला एका गोष्टीची मात्र क्षमा करावी, म्हणजे माझा धनी रिमोन दैवताच्या मंदिरात पूजा करायला जातो तेव्हा मी त्याच्याजवळ असतो, आणि रिमोन दैवताच्या मंदिरात गेल्यावर त्याला मी नमन करत असतो. याप्रमाणे रिमोनाच्या मंदिरात जाऊन मी त्याला नमन करीन, तेव्हा परमेश्वराने आपल्या दासाला क्षमा करावी. तो फिर मुझे बताओ अब एलिशा ने क्या कहा होगा? आता एलिशा काय म्हटलं असेल? अभी आप बताओ, ये तो शिक्षक, वो तो शिक्षक है ना एलिशा। आणि एलिशा तो गुरु ऐसे आहे. ऐसे टाइप के भी बहुत लोग आपको मिलते हैं, याद करो जैसे एलिशा के साथ ऐसा हुआ। आणि एलिशा सोबत असं तुम्हाला असे खूप अशा टाईपचे खूप लोक भेटतात. मुझे तो मिलते ही रहते हैं। काय काय करणार? भेटत राहतात. कोणीने तोंड काळं केले, आता तर त्याचं तिचं लग्न मूर्ती पूजेतच करावं लागणार। अभी क्या करेंगे, लड़की ने मुंह काला किया है तो उसका शादी तो मूर्ति पूजा में करनी पड़ेगा. आता मी काय करू? अब मैं क्या करूं? सांगा, असा जर प्रश्न तुमच्या समोर आला, और ऐसा अगर प्रश्न आपके सामने आया, जसं आता एलिशाच्या समोर आला, किती मोठा प्रश्न होता। अभी जैसे एलिशा के सामने आया प्रश्न कितना बड़ा तुम्हाला था. काय वाटतं एलिशा काय बोलला असेल? आता पुढे तुम्ही वाचाल, तुम्ही काय वाचता? पुढचं 19 वचन, तो त्याला म्हणाला आता सुखाने मार्गस्थ हो. तो तेथून निघून थोडी वाट चालून गेला. सांगा। बरेच जण हाच अर्थ लावतो, कुशल से विदा हो, म्हणजे तो हा बोलला नाही, असंच वाटेल ना आपण वाचताना. तिथं लिहिणाऱ्या लेखकाने
लिहायचं विसरून गेला की तो म्हणाला हे असं कधी करू नको. और वहाँ पे लिखने के लिए जो लिखने वाला था वो भूल गया। एलिशा ने कहा ऐसा कभी भी नहीं करना। माहिती पडलं? बिलकुल तो असा कधीच म्हटला नसेल की तू असं कर. और एलिशा ने ऐसा नहीं कहा होगा कि तू ऐसा कर. याचा अर्थ असा आहे, बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी होतात त्यावेळेला तडजोड करण्यासाठी आपण कधीही हा म्हणू नये. जसं एलिशाला माहीत आहे की मूर्ती देव नाही, तर त्याला काय केलं पाहिजे? त्याने त्या रिमोनच्या राजाला काय म्हटलं पाहिजे? मी तुझा सहारा, मी याला दंडवत नाही करणार. मी बाहेर उभा राहतो, तुला जे करायचे कर. मी बाहेरच उभा राहणार, मी मंदिरात नाही येणार. आज बरेच जण मंदिरात लग्न असतं मंदिरात जातात, बरेच जण मंदिरात काही गोष्टी ठेवल्या असतात त्याच्यासाठी जातात. बऱ्याच गोष्टी करण्यासाठी ते लोक कोणत्याही ठिकाणी जातात, कधीही नाही. और हमें समझौता जीवन नहीं जीना है. जैसे अगर ये भी कह सकता था उस अपने स्वामी को कि तुझे जो करना है तो अंदर जाके कर, मैं बाहर खड़ा रहता हूँ, लेकिन इसने ऐसा नहीं किया. तो हमें भी क्या करना है कि इसके तरीके से नहीं करना है. जो भी बातें मूर्ति के लिए रखी जाती है या फिर मंदिर में कुछ प्रोग्राम रखा जाता है या शादी रखी जाती है तो वहाँ हमें नहीं जाना है. आपल्याला आपल्या विश्वासाच्या बाबतीत बोलणं गरजेचं आहे. बालकाचं शिक्षण तेच होतं, मूर्तीपूजेच्या समोर समझोता. आजही मंडळीमध्ये असे बरेच जण आहेत जे मूर्तीपूजा करतात आणि त्याला संमती देतात. ते लोक म्हणतात करा करा, मूर्तीपूजेत लग्न करा करा करा, आता आपलं काय करायचं का, आपली लोकं बिको बघायची का नाही असं म्हणून ते लोक काय करतात, अशा गोष्टीसाठी सहमती दर्शवतात. जरी इथं म्हणतील हो दीदी बरोबर आहे, असं नाही केलं पाहिजे, असं नाही केलं पाहिजे, असं नाही केलं पाहिजे, माझ्यासमोर बोलतील आणि एकट्यात बोलतील त्या दीदीचं काय ऐका, आपलं काय करायचं का नाही, समाजाचं मग आपण त्या समाजात राहतो, उठतो उठतो, तिला काय तिने समाज सोडलेला आहे, आपण कुठं केलं पाहिजे तुम्हाला. और आज दीदी के सामने लोग आके कहते हैं हाँ दीदी ऐसा नहीं करना, उन बातों का विरोध करते हैं और पीछे से जाके जो एकांत में होते तो उसको कहते हैं कि नहीं हमें भी समाज में देखना है, हम भी संसार में रहते हैं. इस प्रकार से शिक्षण देते हैं. आजही जेव्हा स्वतःच्या मुलांवर विषय आला ना तेव्हा ते लोक सगळे झुकतात. और आज भी ऐसा होता है जब उनके बच्चों के ऊपर आ जाता है तो वो लोग सब झुक जाते हैं. मला पण विचारलेलं काय करू, मी जाऊ का लग्नाला, म्हणलं नको जाऊ, नाही जायचं. स्वतःच्या मुलीचं लग्न आहे, नाही जायचं. अशा ठिकाणी आहे ना नाही जायचं. और मुझे भी पूछा गया था कि क्या करूँ मैं शादी में जाऊँ क्या, तो उस दीदी ने कहा मत जाओ. तुमची मुलगी म्हणजे एक उदाहरण की कोणती तरी बाई आहे आणि तिचं लग्न त्यांच्या जातीमध्ये पद्धतीत होत आहे, मग तुम्ही तिच्या आईला काय सांगाल, जायचं नाही जायचं लग्नाला? नाही जायचं. जिथं देवाचा गौरव नाही, जिथं आपल्या मुलीला आपण आगीत ढकलतोय, नरकात ढकलतोय, तिथं जाऊन आपण बघायचं झाली आगीत चालली नरकात चालली. हे बालकाचं शिक्षण, सपोर्ट करणं हे बालकाचं शिक्षण आहे. आपण आपल्यातल्या बऱ्याच जण हे अशा गोष्टीसाठी ये बालक का शिक्षण है. बहुत सारे हमारे जो कलीसिया के लोग हैं पेरेंट्स वो ऐसा करते हैं. ह्या पापासाठी माफी मागितली पाहिजे. और इस पाप के लिए हमें क्षमा मांगना है परमेश्वर से. देवाची इच्छा आहे की आपण ह्या गोष्टीसाठी कधीही सपोर्ट करू नये. शेवटपर्यंत म्हणावं नाही नाही नाहीपर्यंत असंच म्हणावं. मूर्तीपूजेसाठी आपण कधीही सपोर्ट करू नये. और परमेश्वर की इच्छा है कि हम मूर्ति पूजा के लिए कभी भी सहायता नहीं करें. हम आखिर तक परमेश्वर के लिए स्टैंड फॉर्म खड़े रहे और हम उससे मनाही करते रहना. म्हणून आपण आपल्या पापांसाठी आपण जर सपोर्ट केला असेल, मूर्तीपूजेसाठी बालकाच्या शिक्षणाला आपण सपोर्ट केला असेल तर आपण नक्की माफी मागावी. अगर हमने मूर्ति पूजा के लिए किसी को सहायता की होगी, बालक के शिक्षण के लिए की होगी, तो हमें परमेश्वर से क्षमा मांगना है. बालकाचं शिक्षण आहे व्यभिचार करणं. और बालक का शिक्षण है विचार करना. तुम्ही नंबर्स अध्याय मध्ये वाचू शकता, गणना अध्यायामध्ये 31मध्ये वाचू शकता, 10व्या अध्यायात वाचू शकता. बऱ्याच अशा गोष्टी 22व्या अध्यायापासून तुम्ही वाचू शकता की त्यांनी काय केलं. 25 अध्याय त्याचं 1 ते 3 और गिनती अध्याय 25 उसका वचन 1 से लेके 3 तक. इस्रायल लोक शिट्टीमात राहत असता ते मोवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले. त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवाच्या यज्ञास बोलू लागल्या. तेथे ते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले. हम देखते हैं कि ये जो बालक ने क्या शिक्षण दिया, मूर्ति पूजा के सामने झुकना, व्यभिचार में फंसा दिया है ना. तो व्यभिचार में जैसे अभी व्यभिचार एक ऐसा पॉइंट निकला है तो हम यीशु का पॉइंट देखेंगे. यीशु ने कहा क्या तुम किसी को बुरी नज़र से देख भी लिया तो व्यभिचार कर.
आता व्यभिचाराचा मुद्दा निघालेला आहे तर आपण थोडंसं बघू. तर प्रभू येशू म्हणतो की तुम्ही जर मला वाईट नजरेने बघितलं सुद्धा तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीशी व्यभिचार केलेला आहे. मला तो हमारी हमारी आंखें कैसी होनी चाहिए? मनुष्य के मुंह के ऊपर जानी चाहिए. कभी कभी हमारी आंखें मनुष्य को ऊपर से नीचे तक निहारती है, उन अंगों को देखती है जिन अंगों को देखने के लिए प्रभु मना किया है. आणि कधी कधी आपले डोळे कसे असले पाहिजे तर मनुष्याचा फक्त चेहरा बघितला पाहिजे. पण कधी कधी आपले डोळे अशा व्यक्तीचे शरीर होतं जे शरीर बघायला देवाने मना केलेलं आहे. बहुत सारे भागों में आंखें मंडराती है. आणि खूप साऱ्या भागांमध्ये आपले डोळे जातात. तो ये गलत है. तर हे चुकीचं आहे. जिसे भी व्यभिचार कहा जाता है. आणि ह्याला सुद्धा व्यभिचार म्हटलं गेलं. गलत सीन देखना, गलत मोबाइल में गलत सीन देखना वो भी एक व्यभिचार है. आणि मोबाईलमध्ये वाईट सीन बघणं ते पण एक व्यभिचार आहे. पिक्चर चालू है, पिक्चर चालू होते समय पिक्चर में जो कुछ सीन आ रहा है, गंदे गंदे अश्लील सीन, उसे देखना. आणि पिक्चर चालू असेल त्याच्यामध्ये जे काही घाणेरडे येतात सीन ते बघणं ये भी व्यभिचार कहा जाता है. आणि हे सगळं व्यभिचार म्हटलं तो जातं. इसीलिए प्रियो, ये हम मसीह होकर हमें ऐसे सीन खुद देखना है, अपने बच्चों को दिखाना है. आणि आपण ख्रिस्ती असल्याच्या नात्याने असे सीन आपल्याला स्वतःला पण नाही बघायचे, आपल्या मुलांना पण नाही दाखवायचे. बहुत ज़रूरी है ये. आणि हे खूप गरजेचं आहे. हम ऐसा ना करें. हम क्या सोचते, अरे ये तो नेचुरल है, अभी तो बहुत नैसर्गिक हो गया, क्योंकि अब तो रोड पे लोग किसिंग कर रहे हैं. आणि आता लोक रस्त्यावर पण काय पण करतात. तो हम उसे न देखें. आपण त्याच्याकडे बघू नये. है ना. तो प्रभु हमें यहाँ खास यहाँ बताया है कि बलात्कार शिक्षा क्या है, व्यभिचार. तो बहुत बार सपोर्ट करते हैं, अरे काय नाही होत, लग्नाच्या अगोदर तू गर्लफ्रेंड ठेवली, काय नाही होत, व्यभिचार नाही आहे. तरुण आहे तर आता तरुणपणामध्ये मुली नाही ठेवणार, गर्लफ्रेंड नसणार तर काय फायद्याचं तरुणपण, काय म्हातारी लोक ठेवणार काय, असंच बोलतात ना लोक. सपोर्ट असंच करतात ना. और लोग कहते हैं कि अरे हाँ जवान है तू अगर गर्लफ्रेंड नहीं रखेगी या नहीं रखेगी तो क्या फ़ायदा थी तुमको. क्या बूढ़े लोग रखते हैं क्या गर्लफ्रेंड? अरे वो तो मतलब जवान है, जवान ही लोग ऐसे लड़कियों में घूमते हैं. जवान लड़की को बोला जाएगा तू जवान ही तो है, लड़के के साथ नहीं घूमेगी तो क्या बूढ़ी घूमेगी क्या? आणि तरुण मुलींना पण म्हटलं तर तू तरुण आहे, तू जर मुलाबरोबर नाही फिरते का म्हातारी फिरती. तो हम ऐसे बातों को सपोर्ट करना भी बलात्कार शिक्षण है. आणि अशा गोष्टी आपण सपोर्ट करणं, मदत करणं हे पण बलामाचं शिक्षण आहे. मुझे बहुत बार मना किया जाता है, बहुत जनों से मुझे रोका टोका गया है कि मोबाइल पे बात करने के विषय पर आप थोड़ा सा पीछे हट जाना. आणि खूप साऱ्या लोकांनी मला मना केलेली आणि रोकटोक केलेली आहे की मोबाईलवर बोलण्याच्या वेळेस तुम्ही जरा मागे हटा. हाँ, मैंने बोला नहीं, वो मेरा कानून ही रहेगा. मैं जब तक जिंदा हूँ मैं यही रहूँगी. मैं शादी से पहले जो भी लड़का लड़की बात करना मना है और मना ही रहेगा. आणि मी म्हटले की नाही हा माझा नियमच आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हा नियम राहणार की विवाहाच्या पहिले मुलगा आणि मुलगी फोनवरती बोलणं चुकीचं आहे. हाँ, प्रभु के दास ने बोला ऐसा नहीं, आप प्रभु आप ऐसा अनदेखा कर लो. बोला ऐसा मेरा अनदेखा नहीं होता है. आणि प्रभूच्या दासाने सांगितलं की तुम्ही थोडेसे डोळे फिर बातमी न बघितलं हरकत करा, पण तुम्ही म्हटले की नाही मला असं होत नाही. तो जब मुझे प्रभु के दास ने कहा कि उसे बोलने के लिए मौका दो, तो मैं बोला मैं सिर्फ 2 ही बार बोलने के लिए मौका दूंगी, वो भी उसके पेरेंट्स के सामने. आणि मी म्हटले की अकेले में बातचीत करने के लिए मैं अलाउड नहीं करूँगी. आणि म्हणून मी 2च वेळा बोलायला संधी दिली, ते पण त्यांच्या पॅरेंट्सच्या समोर एकटे बोलण्यासाठी मी परमिशन देणार नाही. ऐसा काम मैं जब तक हूँ मैं नहीं कराऊँगी. आणि असे काम जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी नाही करून देणार. क्या मन बातचीत करके बाद में शादी नहीं हुआ तो. आणि काय माहिती मोबाईलची बोलून नंतर लग्न नाही झालं मग फिर. अभी लड़का लड़की शादी में फ़ोन पे बात करते समय यही बात करते क्या, खाना खाया, जानू खाना क्या बोलते, बेबी ने खाना, हाँ शब्द, बाबू ने खाना खाया, बाबू पिया, यही बात करते क्या. बहुत डीपली भी चले जाते हैं. तो ये मेरा कानून ही है. मैंने प्रभु से बोला भी है कि मैं अंत तक जब तक मैं सेवा करती हूँ मैं सेवा में रहूँगी. इसे व्यभिचारी कहा जाता है. शादी से पहले चैटिंग करना, शादी से पहले बात करना, इसे व्यभिचारी कहा जाता है. आणि विवाहाच्या पहिले बोलणं, मोबाईलचे बोलणं याला व्यभिचार म्हटलं जातं. शादी फिक्स हुई उसके बाद अगर बात करना है परमिशन लो उसे और पासों से, वो भी 2 ही बार, जो भी उनके पेरेंट्स के सामने. अकेले में नो चैटिंग. आणि एकट्यामध्ये नाही बोलायचं. अकेले में नहीं चैटिंग. तो ये ज़रूरी है
क्योंकि यहाँ प्रभु हमें खास बताता है। तो ये बालक का शिक्षण है आणि हे बालकाचं शिक्षण आहे। तो जिसे प्रभु कहता है, और हम भी बहुत बार सपोर्ट करते हैं अपने बच्चों को, ले बात कर रहे हैं। हमें मालूम है ना कि अगर हमारा बेटा किसी लड़की से बात करता है तो हम नहीं सपोर्ट करना चाहिए। हम हमारी बेटा हो बेटी हो, हम अगेंस्ट होना है, हमें उन्हें टोकना है, हमें उन्हें विरोध करना है। आणि आपला मुलगा असो मुलगी असो आपल्या माहिती ते पत्नीशी बोलतात फोनवरती, आपल्याला विरोधमध्ये राहायचं, त्यांना रोकायचे टोकायचे। व्यभिचारी है उसका विरोध ही करना है। मैं तो व्यभिचार भी बोलती हूँ जोशुआ को, किसी लड़की के साथ बात नहीं करने का। आणि जोशुआला मी स्ट्रिक्ट वॉर्निंग देऊन ठेवलं, कोणत्याही मुलीशी बोलायचं नाही। यहाँ आपका रूल है, मेरा भी रूल है। आणि हा ब्रदरचा रूल आहे आणि माझा पण आहे। यहाँ इस चर्च है, वो चर्च है, फिर उधर का चर्च है, 3 चर्च के पुरुष है, चाहिए उतना बात कर। आणि 3 चर्चचे पुरुष आहेत, पाहिजे तेवढं त्याच्याशी बोल। संदीप भाई से बात कर, प्रेम आर्य से बात कर, पूनम से बात कर, मेघा गायकवाड़ दीदी से बात कर, रूपा से बात कर। वो मैरिड है आणि हे लोक मॅरिड आहेत। वो क्या बोलेगा, पूनम दीदी, मेघा दीदी, रूपा आंटी। बराबर, हाँ, ऐसे लोगों से बात कर। जो अनमैरिड है उनसे बात कर। म्हणजे अनमॅरिड मुली आहेत त्यांच्याशी बोलायचं। होना है, हमें अपनी फैमिली भी हो तो भी हमें स्ट्रिक्ट रहना है, क्यों हम व्यभिचार को सपोर्ट नहीं करना, क्योंकि अंतिम दिन का साइन है व्यभिचार। आणि आपलं कुटुंब जरी असलं तरी पण आपल्याला स्टँड फर्म राहायचं आहे आणि व्यभिचाराला सपोर्ट नाही करायचं, कारण की शेवटच्या काळाचं जे चिन्ह आहे ते आहे व्यभिचार। तो चर्च में व्यभिचार के सपोर्टिंग नहीं होना चाहिए। तो मंडळीमध्ये व्यभिचार करण्यासाठी सहायता नाही झाली पाहिजे। इसके लिए प्रभु हमें यह बात सिखाता है कि इसके लिए हमें प्रभु से माफ़ी मांगना है अगर हमसे गलती हुई हो तो। आणि म्हणून प्रभूकडे आपल्याला क्षमा मागायची आहे ह्याच्यासाठी, आपल्याकडून जर चूक झाली असेल तर। और उसका नेक्स्ट लिखा है 15वें वचन में, निर्कुयों की शिक्षा। आणि त्याच्या 15व्या वचनामध्ये लिहिलं आहे निकलताईंची शिक्षा। अभी निर्कुयों का जो मीनिंग है ना, तो अभी तक कितने सूक्ष्म पाप हुए? एक पहिलं वचन मालूम होकर वचन के अनुसार न चलना, किए ऐसा तो उसके लिए प्रभु से माफी मांगना है। दूसरा, बिलाम की शिक्षा। बिलाम की शिक्षा के अनुसार, यानी कौन सी शिक्षा? लालच, पैसे के पीछे भागना, परमेश्वर से भी ज़्यादा पैसों के पीछे भागना। फिर आगे नेक्स्ट श्राप, बेफिजूल बात, नेगेटिव कन्फेशन किसी के लिए, किसी का क्रोध, किसी के पीठ पीछे बोलना, ये नेक्स्ट गलत शिक्षा। ठीक है, मूर्ति पूजा के लिए गलत शिक्षण, व्यभिचार के लिए गलत शिक्षण हमें नहीं देना है। और आगे हम देखते निर्कुयों की। निर्कुयों का जो शब्द जो है उसका अर्थ है लोगों को जीतना। आणि निकलताईंचं शिक्षण आहे, निकलताई हा शब्द जो आहे त्याचा अर्थ आहे लोकांना जिंकणं। हाँ, लेकिन ये लोगों को जीतना नहीं था, इसका जो नाम था वो तो छोड़ दो। उसने क्या किया, उसने लोगों को ऐसा शिक्षण दिया जिससे लोग रुकावट का कारण बने, जिसका मतलब है स्टम्बलिंग ब्लॉक, अडखळण करणे, अडखळण होणे। आणि हा नावाप्रमाणे लोकांना जिंकत तर नव्हता, परंतु लोकांना त्यांनी असं शिक्षण दिलं की ज्याच्यामुळे दुसरे लोक अडखळले। हाँ, तो हम आगे का जो नेक्स्ट बात हम देखना है कि क्या हमने ऐसा कभी अपना लाइफ ऐसा जिया है जिससे हम दूसरों के लिए रुकावट का कारण बने। आणि आपल्याला बघायचं आहे, आपलं जीवन परखायचं आहे की आपलं जीवन आपण असं जगलं का की दुसऱ्यांसाठी आपण अडखळण बनलो, ठोकरचं कारण बनलोय। मैं इसका उदाहरण आपको बताती हूँ बाइबल में से। मी याचं उदाहरण तुम्हाला सांगते बायबलमधून। पहले जाएंगे रोमियो की पुस्तक अध्याय 14। आपण जाऊ रोम करास पत्र अध्याय 14। रोमन्स रोम करास पत्र अध्याय 14 उसका 13 से पढ़ो। त्याचं 13 पासून वचन, याकरता आपण यापुढे एकमेकांना दोष लावू नये, तर असेच ठरवून टाकावे की कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासाठी काही किंवा अडचण ठेवू नये। हम हमारे भाई के सामने कोई ऐसा काम नहीं करे जिससे वो प्रभु का सामने ठेस का कारण हो और ठोकर रखने का कारण हो जाए। 14 का 13, रोमन्स 14 का 13। तो अभी आगे पढ़ो, मालूम पड़ेगा थोड़ा सा। मला ठाऊक आहे आणि प्रभू येशूमध्ये माझी खात्री आहे की कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही, तथापि अमुक पदार्थ निषिद्ध आहे असे समजणारा तो निषिद्धच आहे। अन्नामुळे तुझ्या भावाला दुःख झाले तर तू प्रीतीने वागेनासा झाला आहेस। ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा नाश तू आपल्या अन्नाने करू नकोस। म्हणून तुम्हाला जे उत्तम लाभले आहे त्याची निंदा होऊ नये।
कारण खाणे व पिणे या देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद यात ते आहे. या प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला ग्रहणीय व मनुष्याला पसंत आहे. मग शांतीला व परस्परांच्या बुद्धीला पोषक होणाऱ्या गोष्टी यांच्या मागे आपण का लागावे? अन्नाकरता देवाचे कार्य ढासून पाडू नको. सर्व पदार्थ शुद्ध आहेत, परंतु जो माणूस अडकण होईल अशा रीतीने खातो त्याला ते वाईट आहे. मांस न खाणे, द्राक्षरस न पिणे आणि जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो किंवा अडकवतो किंवा अशक्त होतो ते न करणे हे चांगले. आमीन. क्या लिखा है? अगर खाने पीने में से, वे सोचो उदाहरण के तौर पर आपने मुझे दारू पीते हुए देख लिया. आता उदाहरणार्थ विचार करा, तुम्ही मला दारू पिताना पाहिलं और मैं ऐसे झुंझ रहे हैं आणि मी अशी दारू पिऊन डुलते ऐसा करके, तो आप लोग क्या हो जाओगे? आप बोलोगे अरे दीदी पी सकती है, मैं क्यों नहीं? तर तुम्ही काय विचार करा, अरे दीदीचं दारू पिऊ शकत, मी का नाही पिऊ शकत? तो फिर आप दारू पीने लगोगे. मग तुम्ही दारू प्यायला लागा. मैं तो प्रभु में स्ट्रांग हूँ, इसलिए मैं दारू पे कंट्रोल कर लूँगी, बाद में छोड़ दूँगी. लेकिन आपको क्या हो जाएगा? जिन्होंने चालू किया उनकी दारू जल्दी नहीं छूटेगी. आणि मी प्रभू वो आत्मा स्ट्रांग रीति से सामने वाले को पकड़ेगा और उसे पागल बनाएगा. तो वो जो प्रभु का एक आत्मा नाश हो गया, खराब हो गया, उसका कारण कौन थी? आणि मी तर आत्म्यामध्ये स्ट्रॉंग आहे म्हणून मी दारूवरती जय प्राप्त करून मी पिणं सोडून दे. पण ज्या निर्बळ लोकांनी मला बघून दारू पिणं चालू केलं होतं म्हणून दृष्ट त्यांना अजून त्रास देईन, त्यांना छळ, आणि तो जो आत्मा नाश होईल त्याचं कारण मी ठरेल. आपको समझा? तो ये मैं क्या हो गई? मैं अड़खड़न यानी मैं रुकावट का पत्थर हो गई. यानी जिसके कारण जैसे कभी कभी देखो आप रास्ते में चलते हो और रास्ते में एक पत्थर होता है या कुछ ऊंचा भाग रहता है, थोड़ा सा कभी कभी सीढ़ी आती है और आप देखते नहीं, आपको लगता है सब सपाट है रास्ता और आप ऐसे ऐसे चलते. कोई कोई वो मजबूत था इसलिए उसको सिर्फ खींच ले, लेकिन कोई कोई क्या हो जाता है जो कमज़ोर होता है, जैसे हमारे बच्चे है ना, वो तो बार बार ऐसे होके ऐसे चलते ठप गिर जाते. फिर आपको दोघीं चाललेलं काय येते नसतं झाल्यासारखा पडत करेक्ट है. लेकिन वो जो रुकावट का रास्ते में चल, उसको क्या मालूम था कि रास्ते में ये सीढ़ी आने वाली है. सीढ़ी ने उसको गिराया ना, और वो निर्बल था इसलिए गिर गया. जो मजबूत था उसको ठेस लगा. ठेस लगने में क्या होता है? बहुत दर्द होता है. आणि ठेस लागल्यानंतर खूप दुखतं. तो वैसे ही कभी कभी हमारे मसीह लोगों का गवाही, मसीह लोगों का चाल चलन ऐसा होता है जिसके कारण बहुतायत लोग मसीह के चाल में, मसीह के राज्य में बढ़ते नहीं, चर्च में आना छोड़ देते हैं या फिर कुड़कुड़ाते हैं और गलत बिहेवियर करते हैं. आणि म्हणून खूप साऱ्या लोकांचं जीवन ठोकर लागण्यासारखं असतं, ठेस लागण्यासारखं असतं. त्यांना बघून दुसरे लोक चर्चमध्ये येत नाही, देवापासून दूर होतात आणि कुरकुर करायला लागतात. तो कैसे? अभी मैं एक छोटा सा आपको उदाहरण बताती हूँ. आता मी तुम्हाला एक लहानसं उदाहरण सांगते. हाँ, सोचो अभी पास्टर प्रीच कर रहे हैं. अभी हम चर्च में बैठी हूँ, मैं भी पास एक मेंबर हूँ, चर्च का मेंबर हूँ. प्रेम करता है और इसलिए हमें भी क्या करना है? परमेश्वर को प्रेम करना है, उसको आदर देना है, उसके आज्ञाओं का पालन करना है और उसको प्यार करके देखा है एक लाली पूरी दुनिया से. अच्छा, एक लाइन में पास्टर काय बोलला नाही. आपण पण कधी आलं पण एकला येऊन चालतं म्हणजे भेट आलं. अशा रीतीने एखाद्या बघितल्यानंतर मला माझ्यासारखा कमजोर व्यक्ती मग तो बघेल, तो काय येणार? तो पण एक वाजता येणार. का उशीर झाला तुम्हाला यायला? तुम्ही का गेल्या नाही घरी उशिराने? मला काय विचारता? वचन लगा. जुने जुने लोक उशिरा येतात ना, आम्ही काय? आम्ही लोक घरातली भांडी, कपडे, पाणी उशिरा, म्हणून उशिरा सगळं काम करून यावं लागतं ना. आता संपायला आलं असेल ना. हां.
आणि जेवण होती ना जेवायला. आपल्या अगोदर असून जर हे असे उशिरा येऊ शकतात आणि त्यांना काही शिक्षा नाही, काही त्रास नाही, काही नाही, तर मग मी का नाही करू शकत. मग असे बरेच जण काय करतात, अशा रीतीनेच करतात. म्हणजे बरेच जण काय करतात, दुसऱ्यांना अडखळणचं काम करतात. और उनको लगता है हमसे पहले चर्च में आए हुए बहुत सालों से ये लेट आते हैं, इनको कोई शिक्षा नहीं, कोई दर्द नहीं, इसलिए क्या हो गया हम भी ये कर सकते हैं. इसीलिए क्या करते हैं, वो भी वही मनुष्य का देख के करते हैं और दूसरों के लिए फिर जो मनुष्य ने किया वो ठोकर के कारण बन जाता है. जेव्हा एखादा जुना व्यक्ती एकदम सेवक असलेला किंवा जुना व्यक्ती जो येतो आणि तो आपल्या अविश्वासी बायकोला घेऊन येतो, त्यांच्यासाठीच लग्न केलं अशा पद्धतीत घेऊन येतो आणि सगळे ते बोलतात, हो बेटा आमची माझी बायको आहे. काय आहे ना, आहे का अशी ख्रिस्ती लोकांमध्ये पण आहे का, तर नाही का आपल्या त्याची पोटी बघा ठाकली असेल म्हणून तर मी बाहेरची केली आमच्यावर. हुंडा दिलाय, हुंडा तुम्ही लोक देता का हुंडा. साधे ग्लास पाणी देत नाही, तांब्या देत नाही, ग्लास देत नाही तुम्ही लोक. हुंडा आणलाय हुंडा. मग सगळेजण त्यांच्याकडे जेवण झालं सगळेजण, मग सगळे त्या फॅमिलीकडे. मग बघ आता माझ्यासारखा कमजोर व्यक्ती बघेल, आपण पण आपल्या पोराचा असंच करायचो बाया. और हम भी हमारे बेटे के साथ ऐसा ही करने को बाबा. का क्यों त्यांनी केलं मग आपण का नाही. और इन्होंने किया तो फिर हम क्यों नहीं. मग अशा बऱ्याच गोष्टींमध्ये आपण दुसऱ्यांसाठी अडखळून कधी कधी केले, कधी कधी खूप चुकीची वागणूक केली ज्याच्याने समोरचा व्यक्ती तसाच करत आहे. और बहुत सी बातों में हम लोग दूसरों के लिए ठोकर का कारण रखा हुआ है. कभी कभी बहुत हमारा बिहेवियर, हमारा जो स्वभाव है बहुत गलत है और वो गलत देख के सामने वाले व्यक्ति ने भी गलती की है. जैसे देखेंगे अभी मेघा ने एजेकिएल को संडे स्कूल को नहीं भेजा, फिर दूसरे लोग सोचेंगे अरे ये सेवक होकर अपने बच्चे को संडे स्कूल को नहीं भेजी, फिर मैं क्यों मेरे बच्चों को संडे स्कूल को भेजूँ. ये अपने बच्चों को संडे स्कूल को भेजो. तो आप तो पक्षपात करके आप दूसरों को देखो, सेवकों के बच्चे जाते हैं क्या, फिर हमारे बच्चों को क्यों भेज रहे संडे स्कूल. त्यांना जर सांगितलं तुमच्या मुलांना संडे स्कूलला पाठवते तर तुम्ही तर पक्षपात करता. बघा सेवकांचीच मुलं जात ना, आमच्या मुलांना कशाला पाठवायचं. तो इस रीति से प्रियो, बहुत बार हमारा मसीह लाइफ बहुतों के लिए हम कभी कभी रुकावट का पत्थर या अड़खड़ या स्टम्बलिंग ब्लॉक जैसे किसी को यीशु ने इसके विषय पर कहा है. मत्ती अध्याय हम कुछ वचनों को यीशु ने जो कहा उसके विषय पर आपण येशू काय जे वचन म्हटलं त्याच्याविषयी आपण बघू. इसके विषय में बहुत सारे बाइबल में बताए गए हैं, लेकिन हम देखेंगे, हम सबसे पहले देखेंगे लूक अध्याय 17 का पढ़ेंगे. आपण लूका अध्याय 17 वाचू सगळ्यात पहिले. लूक अध्याय 17 लूका अध्याय 17 और उसका 1 से 4 तक. आणि त्याचं वचन 1 ते 4 पर्यंत येशूची काही वचन आहे. मग त्याने शिष्यांना म्हटले, अडखळणे येऊ नये ते अशक्य आहे. आप एक इंसान हो, रुकावटें आएगी, ठोकरें आपको लगेगी, लेकिन परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्यांची केवढी दुर्दशा होणार. लेकिन हाय उस व्यक्ति पर जिसके कारण ठोकर लगी, है ना. जैसे उदाहरण के तौर पर कि क्या हो गया, मैं यहाँ बैठी थी, मैं सुबह 9:30 बजे से 9:45 बजे से आकर मैं यहाँ बैठी और ये आ गई 1 बजे, है ना. ये मेरे को क्या, मुझे क्या लगा, अरे 1 बजे अभी तो खत्म ही होने वाला है, जब इसको कुछ नहीं तो फिर मैं क्यों. तो मुझे ठोकर लगना ही है, लेकिन क्यों मुझे मेरे जीवन में ठोकरें आएगी, ताकि उसे मैं बन सकूं. अभी बच्चों को रास्ते पे चलना अच्छी रीति से आना चाहिए, इसलिए ठोकरें लगते हैं ताकि वो देख के चले. वैसे ही मुझे भी ठोकरें आएगी, लेकिन मुझे क्या करना है, मुझे मसीह में बने रहना है. लेकिन इसके कारण जो एक मसीह में जूनी व्यक्ति है, इसके कारण मुझे ठोकर लगी. इसने जो किया वही मैंने भी किया. तो फिर क्या हुआ, प्रभु यीशु कहता है हाय उस मनुष्य पर जिसके कारण ठोकर लगी, है ना. हाय उस व्यक्ति को. तो फिर क्या लिखा है आगे, त्याने या लहानातील एकाला अडकण करावे, यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जातेची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे, ह्यात त्याचे हित आहे. है ना. तो प्रभु का कोई एक व्यक्ति को जो किसी भी हमारे गलत काम के कारण या मेरे कोई गलत काम के कारण कोई पीछे हट जाता है, कोई ठोकर का कारण बनता है या गिर जाता है, तो फिर क्या होगा, प्रभु ने कहा उससे तो बेटर है उसके गले में चक्की का पाट डाल के उसे समुद्र में डुबाना. क्यों, क्योंकि एक आत्मा नाश हुआ ना. क्योंकि एक आत्मा कमाने के लिए बहुत टाइम लगता है,
बहुत टाइम लगता है उसे बनाना। ये आप खुद देखो ना, एक मछली जाल डालने के बाद या गल जब डाला जाता है बहुत टाइम के बाद वो मिलती है। वैसे ही प्रभु ने जो आत्माएं आपको जीता है बहुत टाइम के बाद। प्रभु ने आपको बहुत सहा, बहुत तकलीफ उठाया आपके लिए। हम लोग भी आपके लिए रात दिन प्रेयर किए, हम आपको टाइम दिए, घंटों घंटों टाइम दिए, आपको समय दिया, आपको वचन बताया, आपके लिए प्रेयर करते हैं, बराबर है। आपके सुखों दुखों में खड़े रहते हैं और कोई एक दूसरा इंसान आकर आपको ठोकर दे देता है और आप पीछे हट जाते हो या चर्च नहीं आ रहे हो, ठंडे पड़ गए, तो क्या होगा? प्रभु का आत्मा खराब हो गया ना, हमारी जो मेहनत हुई वो भी खराब हो गई। तो प्रभु क्या कहता है? उससे बेटर वो जो व्यक्ति ने ऐसा काम किया उस व्यक्ति के गले में चक्की का वो तो गया ही, वो तो नाश हुआ, जो पिछड़ गया ये हो गया, लेकिन जिसने किया उसके गले में चक्की का पाट डालना चाहिए। इतनी बड़ी शिक्षा उसको बताई। ठोकर देवाने एवढी मोठी शिक्षा देवाने हम सांगितली। इंसान है, इस संसार में रहते समय हमें ठोकरी लगेगी, अड़ोसी पड़ोसियों से, घर से धोखा बीता सब कुछ मिलेगा, लेकिन उसमें हमें क्या करना है? हमारा फेथ जो है प्रभु से छोड़ना नहीं। और हम दूसरों के लिए ठोकर का कारण जो मेरे साथ हुआ प्रभु मैं किसी के साथ नहीं करूँ, हम ये सीखना है। और मेरे साथ जो हुआ मैं भी इसके साथ करूँगी। ये बोलेगी इसने मेरे साथ किया मैं इसके साथ करूँगी, फिर ये बोलेगी देखा इस मेगा दीदी ने ऐसे किया मैं मीना के साथ करूँ। ये चालू नहीं रखना है ना क्रम, आणि हा जो चक्र आहे ते चालू ठेवायचं आपल्याला। हमें इसे कहीं ना कहीं स्टॉप करना है। आपल्याला एकदा कुठेतरी हम बंद किसी के करायचं लिए आहे। नहीं रुकावट के करते, इसलिए क्या करते हैं जहाँ सीढ़ी आती है तो हम जो आगे आगे उसको ठेस लगी गिर गया वो क्या बोलता है? बघो बाबा ही तो सीढ़ी है। दूसरों को बचाना है ना, बताना है नहीं पढ़ लो ना, हिला पण पढ़ून दे। तो जो आराधना चल के ठेस लग गई, आराधना को मालूम है इधर ये है, तो आराधना ने डेविड को क्या बोलना चाहिए? सीढ़ी है डेविड, सीढ़ी बघून ठेव, बराबर। हो म्हणत होते की नाही मी पडली ना, डेविड पण पडून दे, असं नाही असलं पाहिजे। किंवा डेविड चालतोय, डेविडला जसा धक्का लागला, त्याला लागला अरे शिडी आहे माझी दिदी पडेल, लगेच दिदी शिडी आहे बघून चल। आपण कसं अडथळत नाही झालं पाहिजे कोणाला, इसका अर्थ वो है। तो हमें जो ठोकर लगे दूसरों को सावधान करना, उनको ठोकर नहीं लगने देना। तो यीशु ने कहा है ठोकरें लगेगी, वो आना है, हमें लगेगा, हम सीखना है उसमें से। त्या दिवशी मानलं की अडथळा येतीलच, लेकिन जिस बात में हम गिरे हम किसी और को उसमें नहीं गिराए। परंतु ज्या गोष्टी आपल्याला ठोकर लागलेली त्या गोष्टी दुसऱ्यांना लागून देऊ नये। आप पढ़ेंगे मत्ती अध्याय 16 आपण वाचून मत्ती अध्याय 16 और उसका 23 आणि त्याचं वचन 23 आप 23 से मत पढ़ो, 21 पढ़ो। आणि 16 ते 21 पासून। तेव्हा येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमेत जाऊन वडील मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठले जावे ह्याचे अगत्य आहे। तेव्हा पेत्र त्याला जवळ येऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभुजी आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही। परंतु तो पतरस ने गलत बोला था क्या? आता पेत्र चुकीचं बोललेला का? आप जिसको प्यार करते हैं उसके जीवन में दुख आने वाला है तो आपको क्या लगेगा? हे देवा हिच्या जीवनात दुःख येऊन देऊ नको, ऐसा करने में प्रेयर किया तो गलत होगा क्या? लेकिन देखो यीशु क्या कहता है, परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना माझ्याकडून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे। तो तुरंत पतरस के पास मुड़कर क्या कहा? तू मेरे लिए ठोकर का कारण है। तो ठोकरों का कारण शैतान के द्वारा होता है, इसलिए उसने शैतान को डांटा, क्योंकि यीशु का जो प्लान था वो पूरा करने के लिए पतरस का इस्तेमाल किया, नज़दीक के व्यक्ति का इस्तेमाल किया गया, ताकि वो परमेश्वर की योजना पूरी नहीं कर सके। कारण की देवाची जी योजना होती येशूच्या द्वारे, त्यामुळे शैताने त्याच्या जवळच्या व्यक्तीचा म्हणजे पेत्राचा वापर केला का? कारण की येशूने देवाची योजना पूर्ण करू नये तो म्हणून। स्टम्बलिंग ब्लॉक जो होता है, चूक करने, गिरना, अपने शब्द से या अपनी कृति से या अपने वर्तन से सुसमाचार कार्यों को, चर्च के शिक्षण को, यानी प्रभु के बिब्लिकली शिक्षण को जब कोई हानि पहुंचती है और जिससे मनुष्य का गवाही खराब करते हैं या प्रभु का नाम खराब करते हैं, उसे स्टम्बलिंग ब्लॉक कहते हैं, यानी अडखळणचा दगड। आणि अडखळण त्याला म्हणतात किंवा ठेस लागण्याचा दगड त्याला म्हणतात की जे व्यक्ती आपल्या बोलण्याच्या द्वारे, कृतीच्या द्वारे, कार्याच्या द्वारे, जीवनाच्या द्वारे प्रभूच्या मंडळीमध्ये, त्याच्या शिक्षणामध्ये जे वचनानुसार आहे त्याला ज्यावेळेस अडथळा आणतात, त्याला खराब करतात किंवा साक्ष खराब करतात, त्याला म्हणतात अडखळण। इसलिए यीशु ने कहा कि अगर तेरा हाथ
गलत काम करता है, किसी के लिए ठोकर का काम करता है तो हाथ काट दे, आणि म्हणून प्रभूशी म्हणला की तुझा हात जर पाप करत असेल तर म्हणून तुझा हात काढून टाक. है ना. तो हमें जो रुकावट, हम किसी के लिए रुकावट का कारण बनते उस पाप को हमें निकालना है. आणि आपण ज्यावेळेस कोणासाठी अडथळ्याचं कारण बनतो किंवा आपलं पाप बनतं ते पाप आपल्याला काढून टाकायचं आहे. अगर हम में से कोई भी ऐसा कोई गलत काम, सोचो हम गाली गलौज कर रहे हैं, हम झगड़ा करेंगे, हाँ अभी यहीं पर हम बाहर यहाँ अच्छा सीख रहे, अभी अच्छा सीख रहे, बहुत अच्छा सीख रहे, और हम बाहर अभी सोचो उदाहरण के तौर पर रूपा का और मेघा का बाहर झगड़ा हो गया आणि इथं आपण समजा विचार कर आपण चांगलं शिक्षण घेतलेलं आहे, प्रभूचं शिक्षण घेतलं, पण तो बाहेर गेल्यानंतर रूपावणीचं आणि मेघाचं भांडण झालं. हाँ, तो फिर अभी आप अपने चर्च में कुछ दिनों से काका मौसी मतलब आए हैं, वो देखेंगे हो बाई वेदीवर उभे राहून एवढी भांडते, हो बाया मग भांडू शकतो आपण भांडलं पाहिजे. अभी 2 काका है हमारे चर्च में, अभी नए आए हुए वो चर्च में बोले कि अरे ये तो वेदी में खड़े रह के अगर झगड़ा कर सकते हैं तो मतलब मस्ती में झगड़ा चलता है तो हम भी झगड़ा कर सकते हैं. कालच तर हिने वचन शिकवलं प्रेम करा, और कल ही जिसने वचन सिखाया प्रेम करो, आणि आज बघा भांडती ती, और आज देखो वो लोगों से झगड़े कर रही अरे है. बापरे मग आता काय केलं पाहिजे, आपण पण करायचं. तो अभी क्या हो गया, अभी हम भी करना चाहिए. मग काय होतं, जी सुवार्ता काल त्यांनी सांगितली, और जो सुसमाचार उसने कल बताया, काल तिने जे वचन सांगितलं, देवाला उभं केलेलं ते साक्ष खरा. और कल उसने जो वचन बताया था, जो परमेश्वर का चरित्र उनके सामने खड़ा किया था, वो जो गवाही है वो खराब हो गई. तुम्हाला कळाला अर्थ. म्हणून प्रियांनो, आपण देवाची साक्ष खराब करू नये. इसलिए प्रिय हम परमेश्वर की गवाही को न बिगाड़े, खराब न करें. म्हणून आपण कोणाला अडकवण्याचा दगड आपण होऊ नये. और किसी को भी ठोकर का पत्थर हम लोग नहीं बने. ही देवाची इच्छा. आपल्यामुळे बरेच काही जणांना ठेच लागली आहे का, हमारे कारण कुछ लोगों को या फिर बहुत सारे लोगों को ठोकर लगी है क्या. आपल्या स्वभावाने, आपल्या बोलण्याने, आपल्या ख्रिस्ती जीवनाने किंवा ख्रिस्तीच्या मार्गाने, हमारे बोलने के द्वारा, हमारे स्वभाव के द्वारा, हमारा मसीह जीवन चाल चलन सही न होने के द्वारा. असे बोलले का कधी तुम्हाला कोण, काय एवढं येशू येशू प्रार्थना करतात आणि तुम्ही असं वागता. और ऐसा किसी ने कहा है कि आपको कि अभी इतना प्रार्थना करते यीशु यीशु करते हो, ऐसा आपका स्वभाव है. मुझे बोला था तुम वचन सिखाती हो ना, तुम्हें ऐसा नहीं करना चाहिए. अक्सर मैंने किया था, वो गलत किया था. आणि मला बोललेलं होतं की तू वचन शिकवते, तू असं नाही केलं पाहिजे, खरोखर मी चूक केली होती. मैंने उसके बाद नहीं किया वो, लेकिन मैंने अभी माफ़ी मांगना चाहिए. मैंने उसके लिए सॉरी बोला था, ऐसा मुझे लगता है. लेकिन फिर भी अभी वचन आया तो हमें माफ़ी मांगना चाहिए. आणि आता वचन आता आपल्याला क्षमा मागायची आहे. सही है. मैं मेरा उदाहरण लेती हूँ, आपका पकड़ने से मेरा ही देती हूँ. मैंने भी किया है 2-3 ऐसे, जो इसमें से कुछ बातें मेरे अंदर अपने जो है जैसे सिखाते समय मुझे भी बहुत सारी बातें याद आई है. आणि शिकवताना खूप साऱ्या गोष्टी मला पण आठवलेल्या आहेत. जैसे वचन मालूम होकर भी वचन माहिती असून सुद्धा मैंने मनुष्य को खुश करने के लिए कोशिश किया है. जैसे कुछ लोगों की शादी अन्य जाति में हो रही थी, मैं उनको जाके मिली हूँ. आणि मी मनुष्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही लोकांचा विवाह अन्य जाती होत होता तरी मी त्यांना जाऊन भेटलेली आहे, उनके घर गई त्यांच्या घरी गेलेली आहे. आणि तो एकदा तर उलटं पण झाले, एकदा काय झालंही ना. और तो हम भी बहुत बातों में जैसे भी आपको सोचते होगे कि हम आपको ही नहीं, मैं भी मुझे टेस्ट करने, मुझे भी मैं परख रही हूँ, क्योंकि मुझे परखना ज़रूरी है. आता तुम्ही लोक विचार करत असाल की असं होतं का, पण तुम्हाला पण स्वतःला परखणं गरजेचं आहे. कभी कभी हमें ऐसा लगता है हम किसी को भी रुकावट का कारण नहीं बने, लेकिन हमारी कभी कभी गलत चाल, इसीलिए मैं कभी भी चर्च में लेट इसीलिए नहीं आती. क्यों, कहीं ऐसा कोई नहीं बोले कि दीदी चर्च लेट आती है, फिर मैं क्यों नहीं, इसलिए सबसे लास्ट में निकलती हूँ चर्च से. क्यों, ताकि वो कोई बोले नहीं देखो पास्टर भाग गया, गायब हो गया. क्योंकि बहुत सारे चर्चेस में जैसा वचन खत्म, आँख खोला, एंडिंग का अरे किधर है पास्टर किधर गया. आणि खूप साऱ्या चर्चमध्ये जसं एंडिंगचं वचन झालं, प्रार्थना डोळे उघडले तर पास्टर गायब झालेले असतात, लोक शोधत असतात. नहीं जितना भी कभी लोग मुझे बोलते हैं एंडिंग तक नहीं होता, मतलब नहीं, जितना होता है ताकत तब तक करने का, नहीं ताकत बाद में फिर मैं कुर्सी लेके ही बैठ के प्रेयर करूँ, यही करना है. आणि शक्ती आहे तोपर्यंत करणार, जब तक प्रार्थना करणार. अपनी गवाही अच्छी हो, क्योंकि चर्च के आशा चांगली यही देखते सेवकों को, हम सबको जो प्रभु में आप जुने हैं, आपको यही देखते, आपके बच्चों को देखते, आपके बच्चे कैसे रह रहे, आपके बच्चे कैसे खेल रहे, आपके बच्चे कैसे बोल रहे. कोई कोई बच्चे लोग तुला शूटच करायचे, अच्छा ऐसा बोला, काढू का तलवार, काढू का, भोगसेल तुला.
अरे सेवक का बच्चा ऐसा बोल रहा है, तो गवाही खराब हो जाए, लोक सेवकांना त्यांच्या मुलांना बघत असतात. है ना. तो याद रखो, आपके बच्चों से ऐसी बातें निकलनी चाहिए जिससे दूसरे बच्चे एक्साइटेड होने चाहिए, खुश होने चाहिए, बोलने चाहिए वाह वाह छान, अरे यांचा मुलगा असं करू शकतो, माझा का नाही. सब प्रभू में बढ़ना चाहिए. आणि तुमच्या मुलांच्या द्वारे लोकांना सांत्वना भेटली पाहिजे, त्यांनी उत्साहित झाले पाहिजे आणि असेच लोक त्यांचं जीवन बघून प्रभूमध्ये वाढले पाहिजे. हमें आत्माओं को जीतने के लिए बुलाया है, पीछे हटाने के लिए. आणि देवाने आपल्याला आत्म्याने जिंकण्यासाठी बोलवलं, त्यांना मागं हटवण्यासाठी अगर नाही. हमारी बोली से कोई नाराज है तो जाकर सॉरी बोल दो. वहाँ जैसे कल हमने देखा ना, परसों देखा, धन्यवाद बोलो, सबको थैंक्स बोलो, सबको बोलो थैंक यू थैंक यू. आप लोग आए इतना टाइम तक, आपने मेरा सुना, धन्यवाद. आणि आपण आपल्या बोलण्याच्या द्वारे जो कोण दुखावलं गेला असेल तर त्यांना क्षमा बोला, त्यांना क्षमा मागा, त्यांच्याकडे त्यांना धन्यवाद बोला. जे गोष्टी लोक आपल्यासोबत चांगलं करतात त्यांना. तो अगर आपको मालूम पड़ गया आपके कारण वो व्यक्ति नहीं आ रहा है, आप जाकर सॉरी बोल दो. आणि तुम्हाला माहिती पडलं की तुमच्यामुळे जो व्यक्ती चर्चला येत नाही, तर तुम्ही त्यांना क्षमा मागा. कभी कभी गलती उनकी ही रहती है. कधी कधी चूक त्यांचीच असते. अभी सोचो, उदाहरण के तौर पर इसने वचन लिया है, आता उदाहरण हिने वचन घेतलेलं आहे, चिंता न करना. चिंता करू नका. अभी सोचो, आप कोई एक दिन आप में से कोई ये चिंता करस, मला ताना मारा, अभी गलती किसकी है, या उस व्यक्ति की, तो बोलते आप हम जाएंगे ही नहीं. उस हाउस चर्च में, जिस हाउस चर्च में ये लेती, मैं उधर नहीं जाऊँ. तो मैं पूछती काय झालं. ती मला सांग, जेव्हा बघा तेव्हा हर शुक्रवारी म्हणते चिंता घेऊ नका, चिंता करू नका, सारखी बोलते मला. अरे हर फ्राइडे के हाउस में बोलते चिंता मत करो, बार बार मुझे ताना मारती, मुझे बोलती है. मग मला त्यांना समजावं लागतं, बाबा असं तुम्ही नाव घेतलेलं का तुमचं. फिर उनको समझाना पड़ता, तुम्हारा नाम लिया था क्या स्पेशली. चंचल चिंता करू नका असं बोललेली का तुला. और चंचल अभी चिंता नहीं करने से तुम्हारा नाम लिख स्पेसिफिक तुमचं नाव काढलं होतं का त्यांनी. और तुम्हारा नाम दिया था. वचन आहे ते सगळ्यांसाठी असतं, त्यावेळेला सगळ्यांसाठी असतं. और वो वचन है वो सबके लिए होता है उस समय. म्हटलं बघ, चर्चला ये, मर्यादामध्ये हाऊसला ये, नाही आली तर तुझंच नुकसान आहे, मला काय नाही. मी तुला आता वॉर्निंग दिली आहे, यायचं नाही तर नाही आली तर तुझा प्रॉब्लेम. और मर्यादा में चर्च में भी आना है, हाउस चर्च में भी आना. अगर नहीं आए तो तुम्हारा ही नुकसान है. मैं तुमको चेतावनी दी. एकदा दोनदा तीनदा तिसऱ्यांदा मला अशीच भाषा बोलावी लागते. और तीसरी बार मुझे यही भाषा का इस्तेमाल करना पड़ता है. मग त्यांना त्रास होतो, मग ते हे करतात. मग म्हटलं बघितलं मी बोलीच होते ना हे म्हणून. तो कभी कभी कोई लोग जानबूझ के भी कुछ गलतियाँ आप उनकी नहीं, प्रचारक की नहीं होती है, उनकी खुद की होती है, वो लोग ही अपने ऊपर जानबूझ के लेते हैं. लेकिन ध्यान में कभी कभी हम क्या करना, मनाना पड़ता है. ध्यान जैसे बच्चों को, छोटे बच्चों को मनाना पड़ता है, ना नहीं डाल देना, छोड़ना ऐसा. वैसे ही हमें भी बहुत बार बातों को मनाना पड़ता है. आज प्रभु हमें यही कहता है, तो हमें इन पापों के लिए प्रभु से क्या करना है, माफ़ी मांगना है. आज प्रभू आपल्याला हे सांगतो, आपल्याला या पापासाठी देवाकडे क्षमा मागायची आहे. क्या हमारे कोई ऐसे स्वभाव के कारण, खाने से, पीने से या कोई काम से चर्च प्रभु को ठोकर का कारण हुआ है क्या. आणि आपल्या कुठल्याही स्वभावाच्या द्वारे किंवा खाल्ल्याच्या द्वारे, पिल्याच्या द्वारे मंडळीला किंवा प्रभूला ठोकरचं कारण झालंय का. है ना, बाइबल में क्या लिखा है, बायबलमध्ये काय दिलेलं आहे, कि तुम चाहे खाओ चाहे पियो, तुम्ही जे काही खा प्या, पर इससे प्रभु और प्रभु की कलीसिया का ठोकर का कारण नहीं होना चाहिए. परंतु त्या सर्व गोष्टीच्या द्वारे देवाची महिमा झाली पाहिजे. मंडळीला, देवाच्या लोकांना अडथळण्याचं कारण झालं पाहिजे. 10वां अध्याय, पहिला करंथियों, और फिर हम प्रेयर करेंगे. पहिला करंथियों की पुस्तक, पहिले करंथीकरास पत्र अध्याय 10, अध्याय 10 31-33 तक. आणि त्याचं वचन 31 ते 33 पर्यंत. फर्स्ट कोरिंथियन पहिले करंथीकरास पत्र अध्याय 10 अध्याय 10 31 से. त्याचं 31 पासून. म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. आप जो भी काम करो, खाओ पियो, शादी करो या घर बसाओ, घर बनाओ या काम करो या किधर काम पे काम ढूंढो, सब में प्रभु की महिमा होनी चाहिए. आप काम करते हो उसमें भी प्रभु की महिमा होनी चाहिए. आप किधर धंधा करते हो, धंधे में भी प्रभु की महिमा होनी चाहिए. हर चीज़ में आप जो खा रहे हो, है ना, तो खाने में भी प्रभु की महिमा होनी चाहिए. वड़ा पाव खा रहे हो, अच्छा नहीं, लेकिन अगर आप इतना बड़ा कोई मटन का ऐसा रास्ते पे खाओगे तो बोलेंगे खाए ऐसा, तो फिर वो महिमा नहीं होगी. बोले अरे लोग बहुत ऐसे ही थे, बहुत मांस खाने वाले लोग हैं. तो जो कुछ है अपने घर में मांस खाओ, है ना. तो या फिर खाने पिणे पे मला पीस नाही टाकलं, मला नाही टाकलं, काय गं माझ्या ताटातच तू पीस टाकत नाही, जेव्हा बघ हे पाय टाक टाक टाक. तुम देखेंगे तो क्या होगा, उसमें प्रभु की महिमा होगी नहीं ना. तो इसीलिए कुछ भी जो चाहे खाओ पियो उसमें प्रभु की महिमा होनी चाहिए. 32 यहुदी हेलनी व देवाची मंडळी. एक मिनट. यहूदियों को
यूनानियों को और न परमेश्वर की कलीसिया को क्या नहीं बनो, ह्यांच्यापैकी कोणालाही अडकवणारे होऊ नका. यहूदियों को यानी चर्च के मेंबर्स को, या अन्य जातियों को यानी जो संसार के लोग उनको उनके सामने, और कलीसिया ठोकर का कारण नहीं होना चाहिए. जैसे अभी देखा वो चार्ली के ब्रदर को मारा गया, उसकी बीवी ने क्या बोला, अगर उसकी बीवी बोलती कि नहीं उसको छोड़ो मत, उस जवान को गोली मारकर उसका हत्या कर दो, तो क्या होता. आज सारे संसार में यीशु की एक गवाही है कि यीशु ने कलवरी क्रूस पर कहा है पिता इन्हें क्षमा कर, ये नहीं जानते क्या कर रहे. बराबर है. तो उसने भी वही बोला कि आई फॉरगिव हिम, मतलब उसने क्षमा करके, क्षमा उस करने को उस समय उसको तकलीफ हुआ था लेकिन किया ना, तो इससे क्या हो गया, कलीसिया की उन्नति हो गई, यीशु जीत गया. तो आप ऐसा काम करो जिससे कलीसिया का नाम ऊंचा. तुम्ही असं काम करा ज्याच्याद्वारे मंडळीचं नाव उंच झालं पाहिजे. नहीं तो वो लोग क्या बोलेंगे, अरे काय एवढं वेळ तुम्ही जाता चर्च, तुम्हाला हे शिकवतं का, ऐसे ही बोलेंगे ना, है ना. एक पति ने मुझे फ़ोन किया था, बोला था आप चर्च में क्या सिखाती हो. मैंने आके सुनो. वो गुस्से से बात कर रहा था, मैं पोलाइटली बात कर रही थी, मैं सॉफ्टली बात कर रही थी. आप आके सुनो ना भाऊ, तुम्ही येऊन ऐका ना मी काय शिकवते. नाही ही अशी करते, घरामध्ये काम सोडून जाते. म्हणलं तिला तर आम्ही सांगितले काम करून यायचं घरातलं, आणि ती जीवन बनवत नाही, तोंडाला तोंड लावते. म्हणलं आम्ही तर तिला बोलले बाबा सहन कर. नाही ती भांडते, हे करते. तर म्हणलं मी तर तिला म्हटले भांडू नको. म्हटलं तुम्हाला काही बोलायचं, तिला घेऊन या समोर, तिला घेऊन या समोर. मी तिला तुमच्या समोर विचारते. त्या माणसाने स्वतःच फोन ठेवून दिला. कधी कधी काय मग ते लोक काय घरात भांडण करताना काय म्हणतात, मग चर्चला प्रार्थनेला जाते, काम सोडून जाते, कोण करणार, तुझा बाप. तू चर्च में जाती, प्रार्थना के लिए और सब काम में से डाल देती, कौन करेगा. माझ्या आईवर सगळं काम सोडून जाते, मैं माँ को सब काम डालती जाती है. तर मग त्याच्याने काय होतात, भांडणं होतात घरात. उसके कारण घर में झगड़े होते मी हैं. त्यांना काय सांगते, तुम्ही लवकर उठा, तुम्हाला मंडळी द्यायची आहे ना, तुम्ही लवकर उठा, आवरा, ते पटापट आपली घरातली कामं आवरा आणि करून इकडे या. ज्यांना घरात जे घरातले अविश्वासी आहेत मंडळी, जो आपले घर के अविश्वासी लोग हैं, त्यांच्यासमोर तुम्हाला सकाळी उठून सगळं आवरून त्यांच्यासाठी जेवण, तुम्ही चर्चमध्ये जेवता पण ते चर्चमध्ये येऊन जेवत नाही ना, तुम्हाला तर घरी जेवण बनवावंच लागणार, जेवण बनवूनच यावं लागणार. मग ही एक साक्ष ठेवायची. मग ते तुम्हाला अडवतील का चर्चला जायला. नाही तर ते काय म्हणतील, काय आहे तुला चर्चमध्ये काय हे शिकवतात का, सगळं असं जसं व्यस्त ठेवून जायचं, असं बोलतात ना. मग नंतर घरातले अविश्वासी कुणाचं नाव काढतात, चर्चचं नाव काढतात. म्हणून आपण आपली साक्ष घरामध्ये चांगली ठेवायची. हमें हमारी गवाही घर में अच्छी रखनी है. हां, म्हणून इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की कुठं ख्रिस्ती लोकांमध्ये, अन्य जाती लोकांमध्ये आणि चर्च ह्याला काही नुकसान होऊ नये. तर याच्यासाठी आपण कसं जगलं पाहिजे, ख्रिस्ती चांगलं जीवन जगलं पाहिजे. तर करूया माफी, मागूया देवाकडे. आपल्याकडून बऱ्याच अशा गोष्टी झालेल्या आहेत ज्याच्याद्वारे देवाचा गौरव नाही झाला. बऱ्याच गोष्टी अशा झाल्या, माझ्याकडून नाही झाल्या, तुमच्याकडून नाही झाल्या. आपण देवाला म्हणून प्रभू मला माफ कर आणि यापुढे मी असं नाही करणार. और हमसे बहुत सारी बातें हुई, आपसे भी हुई, मुझसे भी हुई कि बहुत सारी बातों में हमारे द्वारा मसीह की महिमा नहीं हुई. तो हम परमेश्वर से क्षमा मांगे और कहेंगे प्रभु मुझे क्षमा कर, आगे से मैं ऐसा नहीं तो करूँगा. अभी किस किस के लिए माफ़ी मांगना है. पहला, वचन मालूम होकर भी आपने वचन के अनुसार नहीं चले हो, इसके लिए माफ़ी मांगो. ठीक है. दूसरा, बिलाम की शिक्षा. हमने बहुत बार बिलाम की शिक्षा के अनुसार, यानी हमने परमेश्वर से भी ज़्यादा पैसों को प्रथम स्थान दिया है, पैसों के पीछे भागे हैं. जो नहीं भागे उन्हें माफ़ी मांगने की ज़रूरत है. अभी वो सही बात है, हमारे लिए सब पैसे के पीछे नहीं भागे कभी, इसलिए वो तो नहीं बोलेगी. एक तर कधी पैशांच्या मागे नाही पळायचं, ते नाहीच होगा. हाँ, तो इसलिए ऐसा आप में से जो लोग पैसों के पीछे नहीं भागे, ऐसा नहीं होता है कि सब पाप सबने ही किया हो. कुछ लोग होते हैं जो प्रभु को ही प्रथम स्थान देते हैं, प्रभु को ही पहला स्थान देकर, है ना. तो इसलिए अगर किया है कि हाँ बाबा प्रभु से भी बढ़कर पैसों को पीछे भागा है, प्रथम स्थान पैसों को दिया है, तो उसके लिए माफ़ी मांगना है. तीसरा,
बेफिजूल में आपने किसी को श्राप दिया है, बेफिजूल में किसी के साथ झगड़ा किया है, बेफिजूल में आपने पीठ पीछे बातें की है, उस व्यक्ति के बारे में पीठ पीछे बातें की है, उसे माफ किया है। त्या तुम खुद सोचो, मैं तुझे बोलोगे अरे दीदी काय विचारते आम्ही हा बोलू नाही बोलू, किया है तो माफी मांगो, नहीं किया मत मांगो। चौथा, हाँ, गलत शिक्षण यानी हाँ कर लो मूर्ति पूजा, कुछ नहीं, ऐसा आपने बोला है? शादी कर दो तुम्हारी जाति के अनुसार, ऐसा बोला है? खा लो प्रसाद को प्रार्थना करके खा लो, यीशु के लहू से शुद्ध होता है, ऐसा कुछ बोला है? नहीं बोला है तो माफी मांगना। लेकिन अगर आपने गलत बातों के लिए सपोर्ट किया है तो आप माफी मांगो। व्यभिचार किया है, व्यभिचार के लिए आपने सपोर्ट किया है या बोला है कि हाँ चलता है, कुछ नहीं होता है। एक माँ ने मुझे बोला था, काय नाही हो, मी स्वतः माझ्या मुलीला सांगितलं फोनवर बोल म्हणून, तुम्ही काय सारखं सारखं असं बोलता? तिने स्वतः सपोर्ट केला आपल्या आईने स्वतःच मुलीला, मी स्वतः सपोर्ट केला आहे बोला, आता ते रडतील। तर असा हा चुकीचा भाग आहे। आता ते कधी कधी त्यांना वाटतं दुःख की आपण दीदीचं ऐकलं नाही, आपण अशा चुकीच्या गोष्टीला सपोर्ट केला असेल तर त्याच्यासाठी देवाकडे क्षमा मागा। आणि आपण हमने किसी को भी गलत, प्रभु की महिमा सही नहीं की, किसी को रुकावट का कारण बना है, हमारे कारण चर्च पर दोष लगाया गया है, वचन पर दोष लगाया गया है, कभी अगर ऐसा बोला गया है क्या क्या तुम्हारा यीशु ऐसा ही है क्या, ऐसा कभी बोला है आपको आपके गलत बिहेवियर से, गलत बातों से, तो उसके लिए प्रभु से मांगो। किसी को कोई प्रश्न? किसी को भी कोई प्रश्न पूछ सकते हैं, माफी मांगने से पहले क्लियर कर लेंगे। प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। प्रभु पवित्र पिता, हम मसीह लोग प्रभु छोटा पाप है, ये हमारी आदत है बोलकर फिर बाद में उस पाप की आदत गढ़ बन जाता है, और आज इसीलिए प्रभु तेरी गवाही बहुत सारे मसीहों ने खराब की है प्रभु, अन्य जातियों में, मसीहों के बीच में, और कलीसिया की भी बदनामी हो रही है। इसलिए प्रभु हम सबको माफ कर, क्षमा कर प्रभु। वचन मालूम होने के बावजूद भी बहुत बार हमने प्रभु वचन के अनुसार नहीं किया है, अपनी मनमर्जी से चले हैं, हमें क्षमा कर प्रभु यीशु, हमें माफ कर प्रभु। बहुत बार बिलाम की शिक्षा पर प्रभु चले हैं, पैसों के पीछे भाग रहे, पैसा पैसा पैसा, जैसे कि प्रभु चाहिए प्रभु। हम प्रभु की सेवा करते हुए, प्रभु के पीछे चलते हुए धन कमाना है, लेकिन प्रभु पवित्र पिता पैसों के पीछे नहीं प्रभु, हम प्रभु की सेवा करना है। इसलिए प्रभु बहुत बार हमसे ऐसी गलतियाँ हुई है, मूर्ति पूजा का और प्रभु व्यभिचार के शिक्षणों में बहुत बार गलत शिक्षण दिया गया है या बताया, समझौता वाला लाइफ जीने के लिए हमसे बहुत बार हुआ है, उसके लिए हम माफ़ी मांगते हैं। मेरे मान पवित्र पिता, हम सबको क्षमा कर, हम पापी है प्रभु, हमें माफ़ कर दे, यीशु के लहू से धो डाल प्रभु। और बहुत बार हमने दूसरे लोगों को बढ़ने के लिए, मसीह की राह पर चलने के लिए रुकावट का पत्थर बने हैं, हमें माफ़ कर दे प्रभु। हमारे जाने अनजाने इस सारे गलती के लिए, पापों के लिए माफ़ी मांगते हैं, तो क्षमा की खाने प्रभु, हमें माफ़ कर दे प्रभु। धन्यवाद देते पिता, आए हुए तेरे सभी बच्चों को तो आशीषित करना, करुणा दया रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से दूर रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, हम सबके मनोरथों को पूरा करना, तो हमारी ढाल, हमारा कवच है, रक्षा करना। धन्यवाद देते, और आज इस पाप के बंधनों से तूने हमें छुटकारा दिया, हमें स्वतंत्र किया, हमें आज़ाद किया प्रभु। धन्यवाद देते यीशु के नाम से, आमीन।